नजर लागली, दृष्ट लागला, उतारा केला, लिंबू कापून टाकलं म्हणजे आध्यात्मिक व्याधी का? तर ह्याचा संबंध आहे, पण तो शास्त्रीय मार्गातून आपण समजून घेतला पाहिजे. एखादी छान गृहिणी असते, छान सुखानं संसार करत असते आणि अचानक ब्रेस्ट कॅन्सर झाला, असं बघायला मिळतं. किंवा आपणही बघतो लोकांमध्ये एखादा अगदी निर्व्यसनी, शुद्ध शाकाहारी, नियमित वागणारा माणूस असतो, त्याला कसला ना कसला तरी कॅन्सर झाला. आणि विशेषतः अजूनही गावाकडे गेलं तर तुम्ही जसं म्हणलं की तो उतारा हे केलाय किंवा ते कुणाच्या तरी बाहेरचं आहे असं बोलतात त्याच्यामध्ये, की बाहेरचं आहे म्हणून ते केलं, कुलदैवताला जाऊन आलो, कुंडली कोणाला तरी दाखवली की त्या कुंडलीतच दोष आहे का वगैरे वगैरे. तर खरं तर ना याला आध्यात्मिक व्याधी नाही म्हणत. हे त्वचेवरचे पांढरे कोड बद्दल जसं म्हटलंय, तुम्ही दुसऱ्याला जर वेडवाकडे बोलला, सिनियर्सचा अपमान केला, शिक्षक गुरु त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले तर असं येत, तर माझं काही समाधान होईना की असं कसं काय. म्हणून मी आयुर्वेदात त्याच्याबद्दलचं रेफरन्सेस बघितले, इतर रेफरन्सेस बघितले, मग मला तो कनेक्ट आला. त्वचारोग होण्यामध्ये आणि कठोर बोलण्यामध्ये काय साम्यता आहे. मग दत्तगुरूंचा अवतार जे साईबाबा, तर त्यांची पोथी वाचताना त्यात त्यांचं उत्तर असं मला कळलं. त्यात त्यांनी म्हणले, आता बरेच लोक बोलताना तुम्ही बघितलं असेल की ढग आले की मला सर्दी होते, हवा बदलली की मला व्हायरल इन्फेक्शन होतं, सकाळ म्हणलं की मला शिंकाच, मला दुपारी झोप येते पण रात्र झाली की मला झोपच येत नाही. जी काही न कळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की आपण सुरुवातीला जसं म्हणलं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण बाळ होत नाही. मग या सगळ्या न दिसणाऱ्या गोष्टींना त्यांनी आधी दैविक या ह्याच्यामध्ये टाकलं. माझ्याकडे एक अमेरिकेची मुलगी होती, अचानक दिसेन असं झालं, सगळं अमेरिकेतले सगळे उपचार करून भारतात आले, तर त्यांना या पद्धतीने उपचार केले, त्या मुलीला दिसायला लागले. तिला ऑटो इम्युन डिसऑर्डर होता. मग तो RA फॅक्टर म्हणजे सांधेदुखीचे ऑटो इम्युन असतात, थायरॉइडला सुद्धा काही जण ऑटो इम्युन म्हणतात. मग हे सगळे आजार का होतात? ऑटो इम्युन म्हणजे तुम्हाला दिसत नाही कारण, पण आजार तर दिसतो. मग हे सगळे या आधी दैविक या ह्याच्यामध्ये आलेले असतात. आज गुरुकृपा आहे म्हणून एक रस्ता झाडणारी एखादी बाई असेल तर ती सुद्धा हक्कानं येऊन मला भाजी भाकरीचा डबा देऊन जाते. आणि लता मंगेशकरांनी सुद्धा नाडी परीक्षेला बोलवलेलं होतं. मग हे घडू शकतं, हे मी करतो म्हणून होऊच नाही शकत. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला पॉडकास्ट जो आहे तो आयुर्वेदाच्या संबंधी आहे. आपण आध्यात्मिक पॉडकास्ट खूप केलेले आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच विभूतींच्या विषयी आपण माहिती घेतलेली आहे. पण हा जो पॉडकास्ट आहे हा थोडं युनिक असणार आहे, कारण आपण आध्यात्मिक व्याधी कोणत्या असतात त्याच्यावर उपाय काय असतात, आधी भौतिक व्याधी कोणत्या असतात त्याच्यावरचे उपाय, आणि आधी दैविक व्याधी आणि त्याच्यावरचे उपाय, असे आपण पॉइंट्स आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत, बघणार आहोत. त्याचसोबत आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो ना की काहींना कालसर्प दोष असतो, ग्रहशांती करायला सांगतात. आपण जाता येता चौकात बघतो तर काही लिंब टाकलेले असतात, उतारे केलेले असतात. तर या गोष्टींचा आयुर्वेदाशी काय संबंध आहे याच्याविषयी पण आपण माहिती घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्या पॉडकास्टवर कमबॅक करतायत ते म्हणजे वैद्य सुयोग दांडेकर सर. तर सर, म्हणजे आपण मागचा पॉडकास्ट तर केलाच आहे, तो एवढा व्हायरल गेलाय, पण जे पहिल्यांदा तुम्हाला बघतायत तर त्यांच्यासाठी थोडीशी तुमची ओळख करून द्या. मी वैद्य सुयोग दांडेकर. गेली 29 वर्ष मी शुद्ध आयुर्वेदिक पांचभौतिक चिकित्सा पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक उपचार करतोय. जन्मतारखेच्या पाठीमागं 9 महिने जाऊन तुमचं शरीर आईच्या पोटात कसं बनायला लागलं असेल इथपर्यंत मूळ कारणाचा विचार करून उपचार करणं हे सगळं मी करतो. त्याच्याकरता लागणारी औषधं सगळी स्वतः बनवतो. हे सगळं ज्ञान मला वैद्यराज आत्माराम वामन दातार शास्त्री, त्यांना बृहत्त्रयी रत्न हा पुरस्कार मिळाला. त्या गुरूंच्याकडनं हे आयुर्वेदाचं सगळं ज्ञान मला मिळालं. आणि त्यांनी सगळं ज्ञान हे एक आध्यात्मिक बैठकीतून कसं घ्यायचं हे सगळं त्यांनी शिकवलं. त्या पद्धतीनं मी चिकित्सा करतोय. प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट हे खरं तर जास्त लोकांना माहितीये. सुयोग दांडेकर पेक्षा प्रकृती जास्त लोकांना माहितीये, कारण तिथे शरीरशुद्धी करायला जायचं हे प्रत्येकाला हे असतं. निसर्गाच्या सानिध्यामध्ये 5 एकर जागेत तो प्रकल्प आहे सातारला. आता माझा मुलगा मुलगी हे सगळं जास्त मेन ते बघतात. त्यामुळे आता
एक वेलबिंग सूत्र म्हणून आयुर्वेदाचा जो मूळ गाभा आहे की लोकांनी निरोगी राहावं, ड्रगलेस राहावं आणि आजकाल औषधं खाऊन त्याची कॉम्प्लिकेशन खूप झालेली बघताय, त्या ह्याच्यावर बरंचसं कार्य करतोय. आरोग्य भारती म्हणून एक आपली राज्यव्यापी राष्ट्रव्यापी संघटना आहे, त्याचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, त्याचा बरंच सामाजिक कार्य करत असतो. असं आहे गुरुकृपेने थोडक्यात. येस. तर सर तुमची अनुमती असेल तर आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूया. येस. आणि मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे जर कोणाला आपला जो आजचा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपण आयुर्वेद रिलेटेड बोलणार आहोत किंवा मग आध्यात्मिक व्याधींविषयी बोलणार आहोत, तर अशा पद्धतीने काही सर्च केलं तर आपला पॉडकास्ट त्यांना पहिले बघायला मिळेल. तर सर आता जसा मी उल्लेख केला की आध्यात्मिक व्याधी किंवा मग तुम्ही जसं सांगता की डिजिटल हेल्थ म्हणजे काय, कारण की मग ते आपण चौकात किंवा रस्त्यांमध्ये बघतो की उतारा करून टाकलेला असतो किंवा निब्ब टाकलेले असतात, मग ते म्हणजे आध्यात्मिक व्याधी का? खूप छान गोष्ट आहे. आध्यात्मिक व्याधी म्हणजे खरं तर म्हणजे दृष्ट लागली असेल का, नजर लागली असेल का, किंवा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे सगळे आजार माझ्याच नशिबाला का, करे माझं काय चुकलं? किंवा एखादा माणूस म्हणतो मी एवढं डाएट करतो, एवढं एक्सरसाइज करतो, लाईफस्टाईल चेंजेस केलेले आहेत, पण माझे ब्लड रिपोर्ट्स काही नॉर्मल येत नाहीयेत. बरोबर. एखादी छान गृहिणी असते, छान सुखानं संसार करत असते आणि अचानक ब्रेस्ट कॅन्सर झाला, असं बघायला मिळतं. किंवा आपणही बघतो लोकांमध्ये एखादा अगदी निर्व्यसनी, शुद्ध शाकाहारी, नियमित वागणारा माणूस असतो, त्याला कसला ना कसला तरी कॅन्सर झाला असं आपल्याला बघायला मिळतं. हे ब्लड रिपोर्ट्स का बिघडतायत हे तर लोकांना बिलकुलच कळत नाही. आणि विशेषतः अजून एक गावाकडे गेलं तर तुम्ही जसं म्हणलं की तो उतारा हे केलाय किंवा ते कुणाच्या तरी बाहेरचं आहे असं बोलतात त्याच्यामध्ये, की बाहेरचं आहे म्हणून ते केलं, कुलदैवताला जाऊन आलो, कुंडली कोणाला तरी दाखवली की त्या कुंडलीतच दोष आहे का वगैरे वगैरे. तर खरं तर ना याला आध्यात्मिक व्याधी नाही म्हणत. अच्छा. हे सगळे मनाचे हे आहेत. आयुर्वेद शास्त्र जे आहे ना, आयुर्वेद शास्त्रामध्ये आध्यात्मिक व्याधी हा जो भाग अडॉप्ट केलेला आहे तो आपल्या भारतीय सांख्य दर्शनाप्रमाणे केलेला आहे. बरं. तुम्हाला माहितीये की 4 वेद आहेत, उपनिषद आहेत आणि ह्या सगळ्यांच्याकडे पाहणारं, दर्शन देणारं शास्त्र म्हणजे दर्शनशास्त्र. त्यातलं विशेषतः सांख्य दर्शन हे जे आहे ते सगळं भारतीय तत्वज्ञान जे आहे ते भारतीय तत्वज्ञानावर सगळं भाष्य हे सांख्य दर्शनानं केलेलं आहे. आणि सांख्य दर्शनातल्या अनेक गोष्टी या आयुर्वेदानं जशाच्या तसा अडॉप्ट केलेल्या आहेत. आता या सांख्य दर्शनाची जर सुरुवातच आपण बघितली तर पहिल्या 2 कारिका, असा कारिका म्हणायचं का म्हणजे पहिले 2 श्लोक म्हणू आपण, हे जे पहिले 2 श्लोक आहेत या 2 श्लोकातच त्यांनी सांगितलं की त्रिदुःख म्हणजे 3 प्रकारची जी दुःख आहेत ती दुःख तुमची नाहीशी व्हावी ह्या करताचे उपाय सांगण्यासाठी आम्ही हे दर्शनशास्त्र लिहितो. अच्छा. आणि आपल्यापैकी ज्यांनी दासबोध वाचला असेल तर त्यात तुम्ही बघितलं असेल तर रामदास स्वामींनी पण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आपल्या सगळ्या मनुष्याला हे तापत्रय त्रास देतात आणि ह्या तापत्रयापासून मुक्ती होण्यासाठी मी हे सगळं सांगतो आहे. वा, म्हणजे खरंच आजचा पॉडकास्ट जो आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आता तुम्ही थोडक्यात सांगितलं. आता आम्ही एक नवीन सध्या आपल्या पॉडकास्टसाठी एक सुचवलं होतं की आपण एक रॅपिड फायर करूया आणि त्याने आपल्या पॉडकास्टला पुढे नेऊयात असं आम्ही म्हणतो. तर चालेल का तुम्हाला? अगदी. येस. सो सुरू करूयात आपल्या रॅपिड. तर सर आपल्या रॅपिड फायरला आपण चालू करूयात आणि मी फक्त फोन घेतो प्रश्नांसाठी पटपट. नो प्रॉब्लेम. येस. सो पहिला प्रश्न हा की सत्व रज तम पैकी तुमचा आवडता गुण कोणता? अर्थात सत्व. सत्व म्हणजे का आणि काय आहे तसं? आपण एखादा सात्विक माणूस आहे असं म्हणतो ना, तर बरोबर. किंवा एखाद्या वस्तूत तर सगळा अर्क जो काढला जातो त्याला आपण त्याचं सत्व काढलं असं आपण म्हणतो. तर सत्व रजतमापैकी अतिशय काय म्हणतो ट्रान्सपरंट, प्रामाणिक, शिस्तप्रिय असा तो सत्व हा शब्द आहे. विशेषतः वैद्याला लोकांना बरं करण्यासाठी त्याच्याशी जवळीक साधणं नाडी परीक्षेच्या वेळेला त्याला त्या सात्विक गुणाचा खूप फायदा होतो. बर. तुम्हाला मोक्ष हवा आहे का? न त्वहं कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम अर्थीनाशनम असा एक श्लोक आहे. म्हणजे मला न त्वहं कामये राज्यम, मला राज्य नको, मला स्वर्ग नको, मला मोक्ष नको, पण ज्या दुःखांनी जे आजारी असणारे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना
बरं करण्याची शक्ती मला देऊ देत. तर मी नेहमी असं म्हणतो की मला मोक्ष नको, मला अजून एक जन्म मिळावा आणि पुन्हा या सगळ्या रुग्णांची अशीच सेवा करून त्यांना आनंदी झालेलं बघता यावं. वा वा. कोणता आध्यात्मिक अभ्यास तुम्हाला त्वरित बळकट करतो? मेडिटेशन, ध्यान. अरे वा. तुम्ही दररोज खरोखर पाळता ती एक आयुर्वेदिक सवय? नस्य. अच्छा, म्हणजे नस्य हे पंचकर्मांच्या पैकी एक आहे. म्हणजे आपण पंचकर्म म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. पण चौथं कर्म जे नस्य आहे ते ऊर्ध्व चतुर्गत. आता आपण सगळे बुद्धिवादी लोक आहे, आपण खांद्याच्या वरचा जेवढा वापर करतो तेवढा खांद्याच्या खालचा वापर नाही करत. हा भाग आपला सगळ्यात बळकट असायला पाहिजे. सगळी इंद्रिय इथे आहेत, सगळे सेन्सेस इथे आहेत आणि नाकात घातलेलं औषध, नस्य म्हणजे नाकात औषध घालणे. मग ते एक बोटावर असं औषधी तूप किंवा आपल्या जन्मतारखेप्रमाणे ते तेल निवडलं जातं आणि ते नाकात आतमध्ये लावणं, याला प्रतिमर्श नस्य, की जे रोज प्रत्येकानं करावं. विशेषतः ज्यांना खांदे मजबूत हवेत, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस होऊ नये असं वाटतं, स्क्रीन टाइम खूप आहे, डोळ्याला त्रास होतो, काही नाकाचा त्रास आहे, पचनाचे काही त्रास आहेत, कानाचे त्रास आहेत, अशा लोकांसाठी तर महत्वाचं आहेच आहे. पण जे त्या वेलबिंग सूत्रमध्ये जे डायबिटीज, थायरॉइड सारखे आजार आम्ही ड्रगलेस करतो, आजकाल सगळेजण हार्मोनल चेंजेस जे म्हणतात, तिथं पिट्युटरी ग्लँड, जिथं आपण गंध लावतो किंवा स्त्रिया हळद कुंकू लावतात, त्या ठिकाणी आतमध्ये ही पिट्युटरी ग्लँड असते. तर त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे नसते. ओके. मग तुम्ही हार्मोन शांत झाले तर आपोआपच आपण आनंदी समाधानी आयुष्य जगू शकतो. म्हणून मी ते कर्म रोज करतो आणि सगळ्यांनी करावं असं आपण म्हणतो. नक्कीच. आणि आपल्या मागच्या पॉडकास्टमुळे सगळे बऱ्याच अंशी गोष्टी करतायत. मग त्यात श्रीखंड हे करणं असेल, खाणं असेल, चहा, जे चहाबाज लोक तुम्ही सांगितलं त्यांना पण चहा प्यायला आता खूप आवडतोय की मी सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे, आणि पित्त होत नाहीये. पित्त होत नाही. पण मंडळी, एक हार्मोन्स करताची रेसिपी तुम्हाला सांगतो. हार्मोनल इम्बॅलन्स हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्याकरता काय खाऊ, तर नवरा म्हणतो डोकं सोडून काही खा. इतके हार्मोनल चेंजेस तिला झालेले असतात. त्या हार्मोनल चेंजेस करता सगळ्यात बेस्ट रेसिपी आहे जिरा फ्राईड राईस. पण तो हॉटेलमध्ये मिळतो तसा नाही, कारण तो आधी भात शिजवला जातो आणि मग जिऱ्याची नुसती फोडणी मारली जाते. यामध्ये असं करायचं, तांदूळ आधी भाजून घ्यायचे साजूक तुपावर ब्राऊन होईपर्यंत, ते बाजूला काढायचे. साजूक तुपामध्ये जिरं फ्राय करून घ्यायचं, जरा तडतडलं जिरं की त्याच्यामध्ये हा भाजलेला तांदूळ घालायचा आणि जिरं आणि भात एकत्र शिजवायचं. आणि ह्या जिऱ्यामुळं त्या विशेषतः स्त्रियांचे, पुरुषांचे पण हार्मोन्स हे नॉर्मल व्हायला अतिशय चांगला मदत होतो. प्रत्येकानं ज्या स्त्रीला वाटतं पीसीओडी असेल, थायरॉइड असेल, पिरियड्सचे काही त्रास असतील, पोटात दुखत असेल, सगळ्या आजारांवर हा जिरा फ्राईड राईस पण या पद्धतीनं करावा. आणि पुरुषांच्या करता याच ह्याच्यामध्ये आपला अजवाईन म्हणजे ओवा जो असतो, तो ओवा शिजत असताना आधी भाजायचा नाही, तो घालायचा. अजवाईन हा अतिशय उत्तम शुक्रवर्धक असं सांगितलेलं आहे. तर त्यांचे जे टिपिकल प्रॉब्लेम्स असतात त्याला हा राईस उपयोगी पडतो. वा वा. आपल्या रॅपिड फायरला कंटिन्यू करा. त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न हा की तुम्ही कर्मांवर विश्वास ठेवता का? हो. बर, म्हणजे काय त्याचं थोडं एक्सप्लेनेशन? आपण सत्कर्म केलं तर त्याचा चांगला उपयोग होतो. जसं समजा एखादा रुग्ण माझ्याकडे आला, त्याला नीट मी मनापासून तपासले, त्याचा आजार समजून घेतला, त्याला समजावून सांगितला आणि उपचार केला, तर त्याला गुण येईल. म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन असं जे म्हटलंय, तर मी योग्य कर्म केलं तर त्याचं चांगलं फळ मिळेल. समजा मी एखाद्याला सांगितलं की अरे तुला असा आजार आहे, हे खाऊ नको, मग त्यानं जर ते कर्म केलं तर त्याचा गुण चांगला येईल. एवढंच काय, आजकाल विशेषतः तुमच्या पिढीमध्ये हा जो इन्फर्टिलिटी हा जो मेजर प्रॉब्लेम आलेला आहे, इन्फर्टिलिटी करता सुद्धा कर्म चांगलं तर फळ चांगलं असं मी म्हणेन. मग बाळ व्हायचं कर्म काय, त्या दोघांचं एकत्र येणं. बरोबर. हा जो वैवाहिक जीवनातला शरीर मिलनाचा जो भाग आहे, हे जर का योग्य पद्धतीनं झालं, जसं पतीला पूर्णत्व येतंय तसं पत्नीला पण ऑर्गॅझम आला, बरोबर, तिचं मन आनंदी झालं, तर नुसतंच बाळ होईल असं नाही, पण दिवस गेल्यानंतर जी आजकाल तुम्हा मुलांना भीती वाटते की त्या बाळाला ऑटिझम असेल का, ADHD असेल का, तर तुमची मनं आनंदी असतील तर बाळ पण बुद्धिमानच होणार ना. वा वा.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, आध्यात्मिक साधनासाठी दिवसाचा कोणता वेळ तुम्ही देता? ब्राह्ममुहूर्त, सकाळी उठल्या सकाळचा 3:30. खरं तर 3:30 हा ग्रंथांच्या प्रमाणे झाला, पण मी थोडा प्रॅक्टिकल माणूस आहे. कारण सगळे आता अमेरिकेत पण माझे पेशंट आहेत, अमेरिकेचं काम करणारे अनेक पेशंट आहेत, तुमच्यासारखी तरुण मुलं आहेत. त्या जर मी म्हणलं की 4 वाजता उठा तर मी झोपतोच 2 वाजता. आता ते गैर आहे, हे डॉक्टर लोकांचं भलं करणार आहे. पण मी असं म्हणेन की जेव्हा जाग येते आणि आपण फ्रेश असतो तो आपला ब्राह्ममुहूर्त. वा, गजर लावून नाही उठायला लागता कामा. उठल्या आणि ते उठणं सुद्धा कसं पाहिजे. लोक काय म्हणतात, मी उठल्या संडासला जातो. मी म्हणतो नाही, आता झोपणं शक्य नाही, आता संडासलाच जायला पाहिजे, असा वेग यायला पाहिजे आणि पोट उठल्या साफ व्हायला पाहिजे. तो ब्राह्ममुहूर्त. अच्छा, तुमचा दृष्टिकोन बदलणारा आध्यात्मिक पुस्तक कोणतं? भगवद्गीता. वा वा. आता खरं तर ते आध्यात्मिक असं नाही म्हणता येणार, कारण बऱ्याच जणांना अध्यात्म, आता आज आध्यात्मिक व्याधी विषय, लोकांना वाटतं की ते तापलेल्या वाळूत उभं राहिलं, उपास केले, ते अमुक व्रत केलं म्हणजे अध्यात्म. खरं तर भगवद्गीता हे पुस्तक असं आहे की जे आपल्याच नातेवाईकांशी लढताना, भांडताना, वाटण्या करताना, आपल्या बोलीभाषेत बोलायचं झालं तर लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. आणि त्याच्यामुळं ते प्रॅक्टिकल आहे. ते युद्धभूमीवर लिहिलं गेलं, ज्या युद्धभूमीला आज आपण धर्मस्थळ म्हणतो, धर्मक्षेत्र म्हणतो आहोत. तर त्याच्यामुळे मला ते पुस्तक आवडतं. वा. तुम्ही निराश असताना तुम्हाला हवे असलेले आयुर्वेदिक अन्न कोण? असं साजूक तुपाची धार धरलेली मुगाच्या डाळीची खिचडी. अरे वा, खूप स्त्रिया याला रिलेट करू शकतात, पण म्हणजे का हे? खरं तर मुगाच्या डाळीची खिचडी असं घरात एखादी गृहिणी म्हणते त्यावेळेला सगळ्यांना वाटतं हिला स्वयंपाकाचा कंटाळा आला, आज काही नको, फक्त खिचडी पापड करते असं ती म्हणते. पण खरं तर आयुर्वेदाच्या पद्धतीनं मूग आणि डाळ, हा मुगाच्या डाळीमध्ये उत्तम प्रोटीन्स आहेत, त्याच्यामध्ये तांदूळ आहे, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण चांगल्या पद्धतीचे आहेत. ते तयार करत असताना त्याच्यामध्ये आपण जे सगळे फोडणीचे पदार्थ घालतो, ते फोडणीचे पदार्थ, कढीपत्ता, हे अतिशय उत्तम पाचक आहेत. सगळे पदार्थ पथ्यकर आहेत, पाचक आहेत. आणि साजूक तुपाची धार, जसं एखाद्या यज्ञामध्ये तूप घातला की तो अग्नी भडकतो, तसं तूप हे पोटामध्ये गेलं की आपोआपच त्यांना अग्नी भडकतो. आणि विशेषतः तुमच्या माझ्यासारखी माणसं जी अभ्यासू आहेत, आपण म्हणतो की तैलबुद्धी, ब्रेन हा फॅटी टिश्यू आहे आणि साजूक तूप हे बुद्धीपर्यंत जातं, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून ते ब्रेन पर्यंत जातं. जेव्हा नैराश्य, वैताग आलेला असतो तर हे खाल्लं की एकदम फ्रेश वाटतं. वा वा. तुम्हाला कोणत्या संस्कृत शब्दाशी खोलवर जोडलेलं वाटतं? साक्षी. अच्छा, त्याचा अर्थ? हा शब्द खरं तर विष्णू सहस्त्रनामातला आहे. आता आपल्यापैकी बरेच जण विष्णू सहस्त्रनाम अगदी नियमित घेत असतील, पण मला नेहमी असं वाटतं की अध्यात्म हे पाठांतर करायची गोष्ट नाहीये, ती भाव असायला पाहिजे. साक्षी हा भाव असा आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळं बघत तर असतो पण कशात इन्व्हॉल्ड नसतो. मुलगा ऐकत नाहीये, सून असं करते, बायको त्रास देते, नवरा त्रास देतो, ते काय कोर्ट केस चालू आहे. तर माझे गुरुजी म्हणायचे, या सगळ्या घटना चंदनाचा हार घातलेल्या फोटोतनं बघता यायला पाहिजे. आपण मेल्यानंतर आपला फोटो इथं लावलेला असेल आणि त्या फोटोतनं या घटना बघतोय आपण. कारण आता आपण जे स्पिरिच्युअल बिईंग आहोत ह्याच्यापेक्षा आपण म्हणतो मी ह्युमन बिईंग आहे. आपण ह्युमन बिईंग नाही आहोत, कारण ही 70-80 वर्षापुरती ही भूमिका दिली. याच्या आधी पण काहीतरी भूमिका असेल, नंतर पण पुढचा जन्म पण काहीतरी वेगळा असेल. तर त्याकडं सगळ्याकडं आपल्याला साक्ष, आपण तसं साक्षीदार म्हणतो की मी त्या जीवनाचा साक्षीदार आहे, पण त्यात मी कुठलं कृत्य, मग ते सत्कर्म असो नाही तर गुन्हा असो, मी केला नाहीये, मी फक्त साक्षीदार आहे. वा वा. तुम्हाला काय अधिक शुद्ध करतं, उपवास की पंचकर्म? उपवास. बर. आता खरं मी पंचकर्म करणारा माणूस, सगळ्यांची शरीर शुद्धी मी करतो, पण आयुर्वेदाच्या उपचारांच्या सुरुवातच पहिला असा आहे की लंघनम पाचनम. पहिलं लंघन म्हणजे आजारी अवयवाला विश्रांती द्या. कुठली पॅथी घ्या, तुम्हाला हाड मोडलं तर प्लास्टर घालतात, म्हणजे काय, आजारी अवयवाला विश्रांती देतात, हालचाल करू नका. बरोबर. तसं सगळं बिघडतं या ब्रह्मांडामध्ये, पोटामध्ये. मग त्या पोटाला पहिली विश्रांती
म्हणजे उपवास आहे. हा उपवास मला अजिबात असं वाटत नाही की तो सोमवारचा करावा का गुरुवारचा करावा, अमुक देवाचा करावा का तमुक देवाचा करावा, कारण ते तत्व एकच आहे. करेक्ट. कुठल्याही धर्मात जा, हिंदूच नाही कुठल्याही धर्मात जा, ते तत्व एकच आहे. त्या तत्वाला कुठला धर्म नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यावर उपवास म्हणजे त्याला थोडीशी विश्रांती द्या, लंघन, आणि त्याच्या जवळ जरा बसा, त्या तत्वाजवळ बसा, विश्रांती द्या जरा. म्हणजे इथं पण उपवास होईल, इथे पण उपवास होईल. वा. पण म्हणून पंचकर्म करू नका असं ना, सत्यकर्मही करा. दोन्ही तुम्हाला केलं प्रश्न. शरीर शुद्धी ही वेगळा भाग आहे, म्हणजे त्याचं कम्पॅरिझन नाही करू शकत. पंचकर्माची भूमिका वेगळी आहे, कारण ती बऱ्याच वेळा रोग बरा करायला खूप गरजेची असते. आणि काही काही वेळेला आजार होऊ नये म्हणून पण गरजेची असते. पण मला स्वतःला विचारा तर काही आलं की पहिलं पोटाला विश्रांती द्या. अच्छा. त्याच्यानंतर कोणता ऋतू तुमच्या ऊर्जेवर सर्वात जास्त परिणाम करतो? आता माझं सांगायचं झालं तर माझा जन्म मे महिन्यातला आहे. तर माझ्या जन्माच्या पाठीमागे 9 महिने गेलं तर गर्भधारणा पावसाळ्यात झाली. बर. तर पावसाळा हा मला, मी ज्यावेळेला एका पेशी एवढा होतो आईच्या पोटामध्ये, तेव्हापासून माझ्या शरीरात पावसाळा आहे. सो मला पावसाळा खूप आवडतो. तो पाऊस, तो हिरवागार निसर्ग, ते नवीन पानं फुटत असतात, पालवी फुटत असते. आय लव्ह दॅट थिंग. अरे वा. पुढचा प्रश्न, तुम्हाला वाटतं का की तुमच्या शरीरात आध्यात्मिक स्मृती आहे? हो आहे. पण त्याच्याविषयी थोडं सांगा. जसं आज मी तुमच्या बरोबर बोलतोय, जसं आपण दत्तप्रभूंच्या किंवा श्रीपाद शिवल्लभ ग्रंथामध्ये बघतो की त्यांनी म्हणलंय की ऋणानुबंध असल्याशिवाय कुत्र सुद्धा तुमच्या जवळ येणार. मग मी ह्याच आई वडिलांच्या पोटी का जन्माला आलो, आज सोहम बरोबरच का बोलतोय, तर माझा असा ठाम विश्वास आहे की कुठेतरी पूर्वसुकृताप्रमाणेच घडत असतं. एखादा माणूस, आता मी वेलबिंग सूत्राला सुद्धा बघतो, तो माणूस जॉईन होतो, पैसे भरतो, सगळं करतो, पण सम होतो, यशस्वी होत नाही, तो ते पूर्णच करू शकत नाही. मी तर म्हणतो तू पैसे परत घे, कारण माझ्या नशिबात नाहीये तुला बरं करणं. असं योग नसेल एखाद्या वेळेला. काहीतरी हे असतं, हे आधीपासून कोण काय होणार, कोण कधी भेटणार, कोण बरं होणार हे ठरलेलं आहे. वा. आपण साक्षी आहोत असं म्हणून. वा, कनेक्टेड आहे. एका शब्दात तुमच्या आध्यात्मिक मार्गाचे वर्णन कर. साधना. अच्छा. तुम्ही कोणती साधना करता हे आम्हाला सांगू शकाल? कोणती साधना करता ह्याच्यापेक्षा सुद्धा ना, तो प्रवास संपतच नाही. बर. साधना असं जर म्हणलं तर तुम्ही कधी ऐकलंय की माझी साधना पूर्ण झाली? आता तुम्ही तर इतके पॉडकास्ट आध्यात्मिक करता, पण ते तर किती मोठी मोठी लोक आहेत. माझ्या समोर जर विचार केला तर मी खूप छोटा माणूस आहे अध्यात्माचा त्यांच्या दृष्टीनं, पण ते लोक सुद्धा असं म्हणत नाहीत की माझी साधना पूर्ण झाली. आय बिलीव्ह की एखादं जे डेस्टिनेशन असेल ते एन्जॉय करण्यापेक्षा तो प्रवास एन्जॉय करण्यात मजा असते, आणि त्या आपले जो इष्ट देवता असेल तिच्या बरोबर राहण्यात ती मजा असते. आणि त्याला तो साधना हा साधत नाही ती साधना असं गमतीने काही जण म्हणतात. ती साधण्यासाठी प्रयत्न करावा. वा. आध्यात्मिक असणे म्हणजे तुमच्यासाठी एका शब्दात त्याचा अर्थ काय? आध्यात्मिक असं मी म्हणेन मेडिटेशन, ध्यान. ओके. ज्यावेळेला आपण त्या ब्रह्मांडातल्या त्या ऊर्जेशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो तर ते ज्ञान मिळणं, आपण म्हणतो की आपण इन्फॉर्मेशन बरीच गोळा करतो, पण ज्यांना ते केलंय, तुमच्यावर आता तसे बरेच लोक आहेत, ते सांगू शकतील की ते ज्ञान म्हणजे काय असतं. बर. तुम्ही भूतकाळातील जन्मांवर विश्वास ठेवता का? पुनर्जन्म. बर. त्याविषयी काही तुम्हाला अनुभव काय? अनुभवापेक्षा सुद्धा ना, आपण असं म्हणू की आता हा आरोग्य याविषयी आपण बोलतो, डिजिटल हेल्थ, आध्यात्मिक व्याधी, हा जर विचार केला आपण काही वर्षापूर्वीची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO, कोविडच्या काळात सगळ्यांनी हे नाव ऐकलेलं आहे, त्यांची जी आरोग्याची व्याख्या होती ती फक्त शरीराबद्दलची होती. शरीर निरोगी, तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल म्हणजे तुम्ही नॉर्मल. पण पेशंट तर म्हणतो माझा RA निगेटिव्ह आहे पण गुडघे दुखतात. मग त्यांनी त्याच्यामध्ये मन, इंद्रिय, आत्मा यांना हळूहळू इन्क्लूड केलं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा, की जे अमेरिकन हे सगळं रूल करते, त्यांनी पण मन आत्मापर्यंत ते गेले. त्याच्यानंतर ते स्पिरिच्युअली तुम्ही वेलबिंग असणं म्हणजे निरोगी इथपर्यंत गेले. मग हे भारतात आधीच सांगितलंय ना. करेक्ट. की तुमचं मन, आत्मा, इंद्रिय, आपण पुढे ती व्याख्या बघूच आजच्या ह्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये तुम्ही स्पिरिच्युअली सुद्धा निरोगी असणं हे गरजेचं आहे. कदाचित
अजून काही वर्षानंतर आपण भेटलो त्यावेळेला मीच तुम्हाला सांगेन आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पूर्वजन्म पण इन्क्लूड केलाय, भविष्यात असं घडू शकतं. अगदी बरोबर. वा. त्याच्यानंतर जर आज तुमच्या आत्म्याला रंग असता तर तो कोणता असता? श्रीरंग. अच्छा, म्हणजे कोणता रंग? आमच्या जेनझी लोकांना जेनझी लोकांना अवघा रंग एक झाला, असं तुम्ही ते अभंग ऐकला असेल. पण त्याच्याही पेक्षा ना मला संदीप खरेंचं ची कविता त्याच्यावरची जास्त आवडते. तुझ्या डोळा पाणी इथे श्रीरंग भिज. काय कनेक्ट असेल बघा, की तिच्या डोळ्यात पाणी आहे आणि इकडं श्रीरंग आला. मग संदीप खरे पुढे म्हणतात, पुसटले साती रंग एक श्रीरंग उरा. म्हणजे सगळं पुसट झाल्यानंतर आत्म्याला एकच रंग उरवतो, तो म्हणजे श्रीरंग. वा वा. तुम्हाला कधी आध्यात्मिक जागृती जाणवली आहे का? हो. केव्हा? बऱ्याच वेळा असं वाटतं, आपल्या लोकांनाही बऱ्याच वेळा वाटत असेल की असंच बसलो होतो, असंच बोलत होतो, पण हे कधी आठवत नाही. का त्या व्यक्तीला आपण आयुष्यात पहिल्यांदाच भेटलेलो असतो, पण फील असा येतो की अरे हे घडून गेलंय, खरं हे झालेलं आहे. हा जो फील येतो ती जागृती असते, ते कनेक्ट ते आपल्याला जाणवत असतं. आपली साधना जशी वाढेल तशी त्याची उत्तरं मिळायला लागतात. बर. आणि शेवटचे 2 प्रश्न. तुमच्या उच्च व्यक्तिमत्वाचे एका शब्दात वर्णन करा. गुरुकृपा. त्याविषयी थोडंसं. खरं तर आपण कोणच नसतो. विचार करा, एक सुयोग दांडेकर सातारा सारख्या छोट्याशा गावामध्ये BMS शिकलेला, आज गुरुकृपा आहे म्हणून एवढं म्हणजे अगदी काय म्हणू आपण, एक रस्ता झाडणारी एखादी बाई असेल तर ती सुद्धा हक्कानं येऊन मला भाजी भाकरीचा डबा देऊन जाते. आणि लता मंगेशकरांनी सुद्धा नाडी परीक्षेला बोलवलेलं होतं. मग हे घडू शकतं, हे मी करतो म्हणून होच नाही शकत. तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीतले कुठलंही नाव घ्या, ते सगळे लोक येतात. कुठलंही क्षेत्र घ्या, त्यातले लोक येतात. सातासारखं छोटंसं गाव, एक BMS शिकलेला माणूस, हे आपण नाही करू शकत. हे कोणीतरी वरतून घडवत असतं. आणि दाताशास्त्रींची ती गुरुकृपा आहे असा माझा ठाम विश्वास आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आहेतच, ती इष्टदेवता म्हणू आपण त्यांना, पण गुरु तर दाताशास्त्री. वा वा. आणि शेवटचा प्रश्न, तुमचे जगण्याचं ध्येय काय? मी जसं सुरुवातीला मोक्ष हवा काय याचं उत्तर दिलं, तसं मला वाटतं की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख मापनीय. आजकाल सगळे आजार, सगळ्या माणसांचे आयुष्यभरातले सगळे खर्च बिर्च सगळं बघितलं तर सगळं आरोग्याशी निगडीत येऊन हे होतं. सगळं ह्यानं किती बंगले केले, किती फ्लॅट्स घेतले, किती त्याला इंटेरियर केलं, हा बँकेत त्याच्या नोकरीमध्ये कुठल्या पोझिशनला होता, त्याचा बँक बॅलन्स किती होता, काही 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 शेवटी राहत नाही. शेवटी ते आजारी पडला की सगळं संपून जातं. मग ते दुःख नको, हसतमुख मृत्यू यावं. त्याचं दुःख त्याला असू नये, या दुःख त्याचं जावं. म्हणजे मी हे वेलबिंग सूत्र हा जो ऑनलाईन पोर्टल सुरू केलं की तुम्ही ड्रगलेस जगा, विना औषधाचं तुम्हाला जगता यायला पाहिजे. त्याचा एक अंडर करंट हा पण आहे की परावलंबित्व नको, की इकडून नाळ्या घातल्यात तिकडून नाळ्या घातल्यात आणि आहेत म्हणायला जिवंत आहेत, नाहीतर काय आहे. तर असं असायला कामा नाहीये. परंतु इतकं छान तुम्ही प्रश्न विचारलेत, त्याला सिरियस नोटवर क्लोज नको करायला. एका गमतीदार गोष्ट सांगतो. एक मुलगा होता, तर त्याला वडिलांचं अंत्यसंस्कार चालू होते, आणि त्याचा मित्र विचारतो, अरे तुझे बाबा आयुष्यभर म्हणायचे माझ्या मुलाला एक दमडा देणार नाही, सगळं जे काय ते घेऊन जाणार बरोबर, तर आता सगळं ठेवून दिले की तुझ्यासाठी? नाही म्हणला. चेक काढून त्या रकमेचा चेक ठेवलाय म्हणला चितेवर. अरे बाप. म्हणजे आपण काही बरोबर घेऊन जाणार नाही. किती जोरजोरात आपण बोललो मी हे नाही करणार तरी, पण तो शेवट आपला सुखाचा व्हावा हे जगण्याचं ध्येय म्हणजे प्रत्येकानंच ठेवावं असं मला वाटतं.
खरंय. आणि तुम्ही एवढी छान उत्तरं दिलीत, आपला रॅपिड फायर इथेच संपला असं मी सांगू शकतो. आणि आता आपण मेन आपल्या पॉडकास्टच्या विषयांकडे आता वळूयात. त्याच्यामध्ये जसं आता थंबनेल वरून प्रेक्षकांनी वाचलं असेल की आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक व्याधी याविषयी आपण बोलणार आहोत. तर मला सुरुवातीला विचारावं असं वाटेल की आधिभौतिक व्याधी म्हणजे काय? ओके. आता हे जे तापत्रय असं जे म्हणलं आपण की आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. आपण आध्यात्मिक सगळ्यात शेवटी बघूयात. आधी भौतिक बघू, मग आधी दैविक बघू. भूत म्हणजे प्राणी, सजीव, वनस्पती. तर आयुर्वेदानं ह्या ज्या मी म्हणलं की सांख्य दर्शनाचा सगळा भाग अडॉप्ट केला आहे असा, तर त्याच्यामध्ये या आधिभौतिक व्याधींचे त्यांनी 4 प्रकार केले. पहिला जरायुज, म्हणजे जे सस्तन प्राणी आहेत, या सस्तन प्राण्यांच्यामुळे होणारे आजार. आता सस्तन प्राण्यांच्यामुळे कसले आजार होणार? आता पहिलंच सस्तन प्राणी मनुष्य. म्हणजे हे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस असतील, जसं एड्स आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, तर ह्या त्या मनुष्य प्राण्यापासूनच एखाद्या प्राण्याला होऊ शकतात. बरोबर. दुसरं, आजकाल कोविडच्या काळात आपण बघितलं की कोणी शिंकला की लगेच आपण लांब पळायचो. त्या सस्तन प्राण्यापासून आपण लांब पळायचो. त्या प्राण्यापासून आपल्याला काहीतरी त्रास होईल असा धोका त्याच्यामध्ये असायचा. तर हे सगळे जे माणसातून माणसाला किंवा सस्तन प्राण्यातून आपण स्वाईन फ्लू बघितला, तो स्वाईन फ्लू पण सस्तन प्राण्यांच्याकडनं येणारा आजार आहे. अशा शारीरिक व्याधींना या आयुर्वेदानं किंवा आपल्या वेदांनी, उपनिषदांनी या आधिभौतिक व्याधींमध्ये टाकलेला आहे. आजकालच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो आहे, आपण जे म्हणतो की जंगलात मला भीती वाटत नाही, पण शहरात भीती वाटते. कारण सध्या सगळ्यात धोकादायक प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी, असं कोणीतरी गमतीनं म्हटलंय. तर त्याच्यामुळे भावनिक त्रास जे होतात, एकमेकांचं पटत नाही, एकमेकांचं जुळत नाही, कधी भाऊबंदकीत काही वाटण्याचे त्रास चालू असतात, शेजाऱ्याशी काहीतरी भांडण असतं, हे जे मानसिक वादविवाद आहेत हे सुद्धा या जरायुज याच्यामध्ये येतात. दुसरा त्यांनी भौतिक व्याधींच्या सांगितला अंडज, म्हणजे अंडी घालणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामुळे होणारे त्रास. तर बर्ड फ्लू हा कोंबड्यांमुळे होणारा आजार आपण बघितलेला होता. पण मलेरिया, डेंग्यू हे पण अंड घालणारे जे डास आहेत त्यांच्यापासून झालेले. आपल्याला वाटतं डेंग्यूच काय लिहिलंय आयुर्वेदाबद्दल? लिहिलंय. अच्छा. अंडज व्याधीमध्ये त्यांनी त्याची ट्रीटमेंट कशी करायची त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. ओके. हे जरायुज, अंडज. तसं स्वेदज, स्वेद म्हणजे घाम. आता घाम येणाऱ्या भागांमध्ये या प्रायव्हेट पार्ट्स मध्ये फंगल इन्फेक्शन्स होतात, मग ती पूर्णपणे बरी आयुर्वेदाप्रमाणे होतात. म्हणजे स्वेदामुळं, घामातनं जे व्याधी होऊ शकतात त्याला त्यांनी स्वेदज असं म्हटलंय. आणि भौतिक व्याधींमधला चौथा पार्ट त्यांनी सांगितला उद्वीज, आणि जमिनीतनं जे उगवून बाहेर येतं ते म्हणजे मेनली वनस्पती. बरोबर. ते म्हणा की वनस्पतींपासून कसला रोग होईल? आता सहज लोक बोलतात बघा, मेथीची भाजी खाल्ली मला पित्त झालं, मला पालेभाजी खाल्ली की मला कोलायटिस होतो, मला IBS आहे म्हणून मी भाज्या खातच नाही. मग हे जे आहे हे सगळे भाज्यांमुळे होणारे आजार. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. वृक्ष आयुर्वेद नावाचं आयुर्वेदाची मोठी एक शाखा आहे असं म्हणू आपण. तर ह्या वृक्षांच्या वर असणारी जी कीड किंवा किडे आहेत, आजकाल आपण बघतो की त्या भाज्या नीट धुवून घ्या, की त्याच्यामध्ये जी कीड आहे ती नष्ट करा, तर ती नष्ट करा. याच्याबद्दल त्या किडीपासून होणारे आजार याच्याबद्दल सगळं म्हणलं या आधिभौतिक व्याधीमध्ये. त्याच्यामध्ये सुश्रुत ग्रंथांच्या मध्ये एक रेफरन्स असाही आलेला आहे की ज्याला स्लो पॉइझनिंग असं त्यांनी म्हणलंय. म्हणजे आजकाल भाज्यांच्या मध्ये आपण जे म्हणतो की ते केमिकल सगळी घातलेली असतात, मग ती पेस्टिसाइड्स असो नाहीतर खतं असो, रासायनिक खतं घातलेली असो, हे स्लो पॉइझनिंग होते तुम्हाला. आपण सुरुवातीला जसं बघितलं की निर्व्यसनी शाकाहारी माणूस, त्याला आतड्याचा कॅन्सर व्हायचं काय कारण? खरं. एखादी गृहिणी छान संसार करत होती, तिला ब्रेस्ट व्हायचं काय कारण? ते बऱ्याच वेळेला या उद्वीज ह्याच्यामध्ये की जे जमिनीतून उगवत आहे त्यातनं येणाऱ्या या व्याधींच्या मध्ये असतं असं त्यांनी सांगितलं. हे झाले आधिभौतिक व्याधी. करेक्ट. आता हे आधिभौतिक व्याधी तुम्ही सांगितलं, त्याचे 4 प्रकार सांगितले, पण मग याच्यावर सोल्युशन काय, उपाय काय? त्यांनी ग्रंथातच सांगतानाच किंवा सांख्य दर्शनापासून सांगताना त्यांनी सांगितले याच्यावर ट्रीटमेंट करण्यापेक्षा सावधगिरी आणि संरक्षण. किती विचार केला असेल बघा त्यावेळेस त्यांनी. सावधगिरी म्हणजे जसं कोरोनामध्ये आपण मास्क घालायचो किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस मध्ये कंडोम लावून शरीर संबंध ठेवा असं सांगितलं जातं. तर हे सावधगिरी किंवा संरक्षण
या कॅटेगरीमध्ये येतं. आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर ते त्याच्यात करता येईल, पण हे सगळे जे भांडतात लोक, मानसिक त्रास देतात, बॉस रागवत असतो, हाताखालची लोक काम करत नाहीत, टीम मेंबर्स त्रास देतात, घरात काहीतरी कटकटी असतात, ह्याला काय करेक्ट? तर त्याला त्यांनी सावधगिरी आणि संरक्षण म्हणजे तुमचे शॉक ऍब्सॉर्बर्स डेव्हलप करा. अच्छा. हा जो वेलबिंग सूत्राचा जो पोर्टल मी सांगितला, ह्या ड्रगलेस म्हणजे काय, आम्ही त्यांना योग निद्रा, मेडिटेशन हे तर शिकवतोच, पण ही शॉक ऍब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी त्यांच्यामध्ये डेव्हलप करणं. समजा असं बघा की 2 भावंड आहेत, त्यांची आई वारली, एकाचं बीपी वाढलं, एकाचं नाही वाढलं. मग ज्याचं बीपी वाढलं नाही त्याला काही प्रेम नव्हतं का आईचं? असं नाही होतच, त्यालाही दुःख झालेलं होतं, पण त्याचं बीपी नाही वाढलं कारण त्याचा शॉक ऍब्सॉर्बर चांगला. बर, आपण जे म्हणतो खाल तसे मन बनेल, खाल तसे विचार बनतील. तर हे मेटाबॉलिझम जे आहे आपलं, त्या पोटातला अग्नी आपल्या मेंदूचं पण हे करत असतो. म्हणजे मानसिक ताणापासून संरक्षण करायला हे मेटाबॉलिझम कसं तुम्ही चांगलं ठेवा, हे सगळं या ड्रगलेस या औषध विना औषध जगायचं कसं, यामध्ये हे सगळं शिकवलं जातं. तर हे जे काही सगळे आजार आहेत आधिभौतिक, याच्याकरता सावधगिरी आणि संरक्षण हा पहिला मार्ग. मग त्याच्यात तुम्हाला आजार झालाच तर तुमची जन्मतारीख, प्रकृती, तुम्ही कुठल्या भागात राहता, म्हणजे पालेभाजी खाल्लेली सोलापूरच्या उन्हाळ्यात जेवढी पित्तकर होईल तेवढी काही महाबळेश्वरला होणार. त्या औषध बदलायला लागतं प्रदेशांच्या प्रमाणे, त्याप्रमाणे उपचार केले जातात. बर, मग अशी आपण बोललो तसं की आधी भौतिक झालं, आता आधी दैविक मध्ये काय काय? येस, आधी दैविककडे आपण जाऊया. आधी दैविक याला त्यांनी असं म्हणले की ज्याचं कारण दिसत नाही. आता इथं आपल्याला तो प्राणी दिसतोय, ती भाजी तरी दिसतीये, त्याला तरी आधी भौतिक म्हणलेलं आहे. आधी दैविक म्हणजे हे का होतंय हे डायरेक्ट कारण तुम्हाला दिसत नाही. मग हे आधी दैविक मध्ये लगेच आपण त्या पूर्वजन्म आणि याच्याकडे जायला नको. ते लगेच लोकांना वाटेल की ते आहे का, ते पण आहे एक कारण, पण महत्वाचं आहे ग्लोबल वॉर्मिंग तुम्हाला डायरेक्ट दिसणार नाहीये. अवकाळी पाऊस, त्यांनी काळ हा महत्वाचा भाग सांगितला. आता बरेच लोक बोलताना तुम्ही बघितलं असेल की ढग आले की मला सर्दी होते, हवा बदलली की मला व्हायरल इन्फेक्शन होतं, सकाळ म्हणलं की मला शिंकाच, मला दुपारी झोप येते पण रात्र झाली की मला झोपच येत नाही. एखादा मुलगा दुपारी झोपला तर तो झोपेत शू करत नाही, पण रात्री झोपला तर झोपेत शू करतो. मग हे जे काही न कळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, की आपण सुरुवातीला जसं म्हणलं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण बाळ होत नाही, मग या सगळ्या न दिसणाऱ्या गोष्टींना त्यांनी आधी दैविक या ह्याच्यामध्ये टाकलं. आणि याच्यावरचे जे उपचार आहेत हे जसं आपण सुरुवातीच्या प्रश्नात बघितलं होतं की ते होम करणं, धुरी ती सगळी घेणं किंवा लेट गो करणं, हे सगळे भाग त्याच्यामध्ये येतात. बर बर, जसं आपण म्हणलं की रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण बाळ होत नाही, असं आधी दैविक मध्ये मी बऱ्याचशा जणांच्याकडनं ऐकलंय. असं ते पेशंट सांगताना की पांढरं कोड अंगावर उठलं तर म्हणतात हे दैवी आहे, काय ते दैविक आहे काहीतरी. माझ्याकडे एक अमेरिकेची मुलगी होती, अचानक दिसेन असं झालं, सगळं अमेरिकेतले सगळे उपचार करून भारतात आले, तर त्यांना या पद्धतीने उपचार केले, त्या मुलीला दिसायला लागले. तिला ऑटो इम्युन डिसऑर्डर होता. मग तो आर ए फॅक्टर म्हणजे सांधेदुखीचे ऑटो इम्युन असतात, थायरॉइड सुद्धा काही जण ऑटो इम्युन म्हणतात. तर हे सगळे आजार का होतात? ऑटो इम्युन म्हणजे तुम्हाला दिसत नाही कारण, पण आजार तर दिसतो. मग हे सगळे या आधी दैविक या ह्याच्यामध्ये आलेले असतात. आणि त्याच्यामध्ये बरेच जण ते कुंडलिनी, ज्योतिषी वगैरे या ह्याच्याकडं जायला लागतात. तर तसं करायची गरज नाहीये. हा जो आयुर्वेदाचा जो भाग आहे त्याने आधी दैविकवर व्यवस्थित सगळे उपचारांचा क्रम सांगितलाय. मग जसं आपण लेट गो करणं म्हणलं, स्वस्ती वचन म्हणलं, काही मंत्र म्हणणं, हे सगळं याच्यामध्ये येतं. ते त्वचेवरचे पांढरे कोड बद्दल जसं म्हटलंय, तर तसं ते एका ठिकाणी मी रेफरन्स त्याचा बघितलेला होता. तर त्यात त्यांनी असं म्हणलेलं होतं की तुम्ही दुसऱ्याला जर वेडवाकडं बोललात, सिनियर्सचा अपमान केलात, शिक्षक, गुरु यांच्याबद्दल अपशब्द वापरले, तर असं येतं. तर माझं काही समाधान होईना की असं कसं काय, म्हणून मी आयुर्वेदात त्याच्याबद्दलचं रेफरन्सेस बघितले, इतर रेफरन्सेस बघितले. मग मला तो कनेक्ट आला की तुम्ही ऐकलंही असेल की अरे एवढं कठोर बोलू नको, जिभेला काळे डाग पडतील, असं आजी लहानपणी म्हणायची. त्वचारोग होण्यामध्ये आणि कठोर बोलण्यामध्ये काय साम्यता आहे? मग दत्तगुरूंचा अवतार जे साईबाबा, तर त्यांची पोथी वाचताना त्यात त्यांचं उत्तर असं मला कळलं. त्यात त्यांनी म्हणले की तुम्ही कुणालाही, त्या कुत्र्याला, कावळ्याला, माणसाला, कुणालाही
कठोर बोललात तर लक्षात ठेवा तुम्ही मला कठोर बोल, कारण मी या सगळ्यांच्याकडे. मग दत्तप्रभूंचं श्रीपाद सुलभ चरित्रामृत जे आहे त्यात पण त्यांनी असं म्हटलंय की मी पिपिलिकेपासून ब्रह्मांडापर्यंत. मग तुमच्याच सोहम मध्ये आहे, सॉरी माझ्या शेजाऱ्यामध्ये आहे, माझ्याशी जो भाऊबंदकी करतोय त्याच्यामध्ये पण दत्तगुरूच आहेत. मग मी त्यांना जेव्हा कठोर बोलतोय तर त्याचा कुठेतरी दुष्परिणाम माझ्यावर होतो. विशेषतः त्वचेच्या आजारांच्या मध्ये या गोष्टी प्रामुख्यानं सांगितलेल्या आहेत. हा जो मी म्हणलं वेलबिंग सूत्र जो ड्रगलेसचा भाग आहे तर नुसतं योग निद्रा ध्यान धारणा एवढ्यावरच आम्ही भर देत नाही, तर त्याच्यामध्ये आहार विहार काय असावा, तुमचं मन शांत कसं ठेवावं. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीत जन्म झालेला एखादा माणूस असेल तो कडक स्पष्ट वागता असतो, मग त्याला म्हणायचंय ना तू मूर्ख आहेस, तसं म्हणू नकोस, त्याला म्हण आपण शहाण्यासारखं करूयात का, असं. उद्देश तोच आला, शहाण्यासारखं करूयात म्हणजे आता तू मूर्खासारखं करतोय ना अध्यरूच आहे, पण आपण कठोर बोललो की त्याचा आपल्याला त्रास होतो. स्पष्ट वक्तेपणा, रोखठोक, आणि विशेषतः लोकांचा प्रॉब्लेम काय होतो ना की ज्याचा संबंध नाहीये, कुणीतरी मी गाडी चालवत असतो डावीकडनं ओव्हरटेक करतं आणि उजव्या गल्लीत पटकन घुसतो. मग आपण अरे तुला तिकडे जायचं होतं तर इकडून जायचं ना, इकडून कशाला आला. आपल्या काचाचा वर आहे, एसी चालू आहे, तो आवाज पोचला तेवढा भरकन गेला. पण आपण हे बोलून आपल्या जीवावर कुठेतरी परिणाम करतो. तर मला असं वाटतं की ह्या न दिसणाऱ्या गोष्टी जरी असल्या तर दैव म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की तुम्ही का रक्त जाळताय उगाच. बरोबर. मग ही रक्त जाळण्याची जी प्रक्रिया आहे, या रक्त जाळण्याच्या प्रक्रियेतून सुद्धा हे त्वचेचे आजार किंवा वेगवेगळे आजार जडतात आणि त्याला अधिदैविक व्याधी आणि त्याच्यावर हे लेट गो करणं. तर एक मस्त उत्तर त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे, विनम्रता. अच्छा, ती काही ट्रीटमेंट आहे का, पण ग्रंथात लिहिली की तुम्ही जेवढे नम्र असाल, जेवढे तुम्ही समोरच्याला समजून घ्याल, त्याला देवच म्हणल्यानंतर आपण त्याची आरतीच करणार ना. खरे त्याला वैरवाकडे बोलणारच नाही. ती विनम्रता आपल्यामध्ये आपोआप येईल आणि मग दैव अधिदैविक व्याधी तुमचे बरे होतील असं त्यांनी सांगितलं. तो मध्ये एक मूवी पण आला होता बहुतेक, मुन्नाभाई मध्ये पण त्यांनी ते विनम्रतेने कशा गोष्टी घडतात सांगितलं. तो पण एक रेफरन्स. जादू की जप्पी, जादू की जप्पी द्यायला हरकत नाही. खरे मी तर म्हणतो की जादू की जप्पी आपण माणसांना पण द्यावीच. त्याच्याही पलीकडे जाऊन थोडा विचार करा. संकटाला जादू की जप्पी दिली तर बऱ्याच वेळेला आपण पळून जातो, तो त्रास देतो ना, मग जरा आपण वाकडे वाटेन जातो. वडील रागवतात तर मुलं उशिरा उठतात, तिथे वडील बाहेर पडल्यावरच उठतात. म्हणजे वडील रागीट असतील तर मुलं उशिरा उठतात किंवा वडील घराबाहेर पडले की मगच उठतात. संकटापासून पळून जाण्यात मतलब नाही, कारण त्या मुलाने हे लक्षात ठेवायला पाहिजे, त्याला काटा जरी टोचला तरी पहिलं पाणी त्याच वडिलांच्या डोळ्यात येणार. बरोबर. तर तेव्हा हे तर घरगुती बाब झाली, पण एखादं ऑफिस मधलं असेल, एखादं कर्ज असेल, नाही तर काही असेल, त्या संकटात जाऊन भेटा, त्याला म्हणा एक मीटिंग करू आपण, त्याची वेळ ठरवू, कागद पेन घेऊ की या संकटाला सोडवायचं कसं, प्रोज अँड कॉन्स काय आहेत. मला वाटतं की आयुष्यामधले जे काही प्रश्न असतात त्यातले 90% प्रश्न हे पैशाशी निगडीत असतात. बरोबर. 5-7% प्रश्न असतात त्यांना वेळ द्यायला लागतो. आणि उरलेले सगळे प्रश्न जर तुमचे रिलेशन्स चांगले असतील तर सुटतात. बरोबर. तुमचे जर माणुसकीनं जर तुमचे रिलेशन चांगले असतील तर मग त्यामुळे ती जादू की झपकी द्या, ती रिलेशन्स छान राहू द्या. खूप छान तुम्ही उदाहरण छान दिलं. थँक्यू सर. आणि आता पुढे जाताना ज्याची सगळेजण वाट बघतात ते म्हणजे आध्यात्मिक व्याधी. म्हणजे काय आध्यात्मिक व्याधी? आपण सुरुवातीला म्हणलं की नजर लागली, दृष्ट लागला, उतारा केला, लिंबू कापून टाकलं, म्हणजे आध्यात्मिक व्याधी का? तर ह्याचा संबंध आहे, पण तो शास्त्रीय मार्गातून आपण समजून घेतला पाहिजे. आपण सहज बोलतो मला आधी व्याधी काही नको. आता ज्यांचं मराठी चांगलं असेल त्यांना हे शब्द नक्की माहिती असतील. मग व्याधी आणि आधी मध्ये फरक काय? तर जो शरीराला होतो त्याला व्याधी म्हटलेलं आहे आणि जो मनाला होतो त्याला आधी म्हटलेलं आहे. आणि आजकाल जे म्हणतात ती सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे. सायको म्हणजे मन, सोमा म्हणजे शरीर. एखाद्याला दम्याचा अटॅक आला तर तो सांगतो हे हायपर झाले ना की यांना दम्याचा अटॅक आहे. आधी हार्ट अटॅक बघा, आधी माणसांचे समोर बघितले नसतील तुम्ही, पण पिक्चर मधले सिनेमातले हार्ट अटॅक बघितले असतील. काय ती मुलगी पळून जाऊन लग्न करते की वडिलांना हार्ट अटॅक, दुःखद काहीतरी घटनेचा अटॅक झाला की हार्ट अटॅक येतो. ब्रेन स्ट्रोक होतो, तो सुद्धा तुम्ही बघितलं असेल, काहीतरी मोठा बिझनेस लॉस झाला की त्या माणसाला ब्रेन स्ट्रोक आला. म्हणजे ह्या मनामुळं शरीरावर परिणाम झालेले दिसतात, ते आधी
आणि व्याधी हे जे दोन प्रकार आहेत, या दोन प्रकारांना त्यांनी आध्यात्मिक व्याधी असा शब्द वापरलाय. अध्यात्म याची खूप ब्रॉड संकल्पना आपल्या भारतीय तत्वज्ञानात म्हणू मी त्याला. खरं तर आपल्या भारतीय तत्वज्ञानाला कोणताच धर्म नाही असं माझं मत आहे. पण हे तत्वज्ञान जे आहे त्या तत्वज्ञानाप्रमाणे जर आपण गेलो, जे सांख्य दर्शनाचा आधार आपण घेतला त्याप्रमाणे, तर त्याप्रमाणे हे जे व्याधी आहेत ते वात पित्त कफ कमी जास्त झाले किंवा आणि सूक्ष्मात जाणारे माझ्यासारखे जे वैद्य असतील ते म्हणतील पंचमहाभूत कमी झाली. म्हणजे कफ हा एकच दोष म्हणण्यापेक्षा कफामध्ये पृथ्वी महाभूत पण आहे, आप महाभूत पण आहे. पृथ्वी वाढली का आप वाढले इतकं सूक्ष्मात जात असतील. एखादा जन्मतारखेच्या पाठीमाग जसं जाऊन मी मूलगामी चिकित्सा करतो तसं मूलगामी जात असेल तर हे सगळं त्या व्याधींबद्दल आहे. आणि आधींबद्दल त्यांनी सांगितलं दोन भाग आहेत त्याच्यामध्ये. एक संस्कृत शब्द आधी सांगतो मग त्याचा अर्थ सांगतो. प्रिय वियोग अच्छा आणि अप्रिय संयोग. बर. प्रिय आणि वियोग. प्रिय म्हणजे नियर डिअर, त्याचा वियोग झाला. कुठे तरुण मुलांमध्ये ब्रेकअप होतं की लगेच डिप्रेशन मध्ये गेला हा मुलगा असेल मुलगी असेल, असं ब्रेकअप होतं. दुर्दैवानं एखाद्याचा लाईफ पार्टनर जातो, एखाद्याचा आईवर खूप श्रद्धा असते, तिचं दुःखद निधन होतं. वडिलांचा मोठा आधार कुटुंबाला असतो, त्यांचं दुःखद निधन होतं. मुलगा अमेरिकेला निघून जातो. आता हा पण प्रिय वियोगच आहे. आई इकडे रडत बसलेली असते, मुलगा खाल्ला नसेल का, जेवला नसेल का, त्याचं तिकडे छान चालू असतं देवदयेनं, पण हिला इकडे काळजी लागते. हे सगळे जे आजार आहेत हे प्रिय वियोग मध्ये टाकलेत. मंडळी तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की आध्यात्मिक व्याधी म्हणजे डॉक्टर माझी शुगर वाढली हो, मी सगळं पथ्य पाळतो, सगळं करतो. मुलांची काळजी हो ना हो, मुलगी गेली तिकडे अमेरिकेला, दिवस जात नाहीत तिला, ही इकडे पुण्यात बसून काळजी. मग प्रिय वियोग, शुगर वाढली. आयुष्यभर कधी काबाड कष्ट केलेले नाहीत तरी यांचे मणके झिजलेले, कॅल्शियम कमी, गुडघ्यातलं वंगण कमी झालेलं, खाऊन पिऊन सुखी पण कॅल्शियम कमी. आता कॅल्शियमची गोळी तुम्ही घेता तर तुम्ही काही कुपोषित आहात का? नाही. पण कॅल्शियम ऍब्सॉर्ब होण्याकरता दोन टप्पे. तुम्ही खाल्लेल्या अन्नातलं कॅल्शियम आतड्यातनं पचून रक्तात येत. ओके. आणि रक्तातल्या कॅल्शियमची दाढी बनावी, नख बनावी, हाडं बनावीत, वंगण बनावं याच्याकरता पिट्युटरी ग्लँड काम करतो. अच्छा. मग हे प्रिय वियोग मध्ये जर ती असेल तर ते होणार नाही. मग इथपासून छोटे छोटे गोष्टी, हे भांड मला माझ्या आईनं दिलंय, हे माझं आहे, हे लहानपणापासून मी करतोय, ही जी अटॅचमेंट असते, आपण लेट गो किंवा साक्षी असे जे आपण सुरुवातीला म्हणलं, त्याचा संबंध इथल्या ट्रीटमेंटमध्ये आहे की याच्यामुळं मला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, थायरॉइड आहे, संधिवात झालाय, स्पॉन्डिलोसिस झालेला आहे, मला फॅटी लिव्हर त्याच्यामुळे होतंय, मला मायग्रेन त्याच्यामुळे होतं आहे, मला पीसीओडी त्याच्यामुळे, माझी जाडी त्याच्यामुळे वाढतीये, हा विचारच आपण करत. मग प्रिय वियोग. ह्याच्यानंतर दुसरा आहे अप्रिय संयोग. म्हणजे नको असलेली व्यक्ती आयुष्यात येईल. मग तो तुमचा टीम मेंबर असेल, बॉस असेल, तुमचा पार्टनर असेल. अच्छा. म्हणजे एखाद्या मुलाशी त्या मुलीला अजिबात लग्न करायचं नसतं, पण ती परिस्थितीच अशी येते की त्या मुलाशी ती लग्न करावी. बॉस असला येतो, शेजारी असला येतो, म्हणजे अप्रिय गोष्टींशी संपर्क येईल म्हणजे अप्रिय संयोग. आता बघा, एखादी व्यक्ती सांगत असते, अहो मी योगा केलं, जिम केलं, डाएट केलं, डाएटचे तुम्ही प्रकार नुसते सांगा, सगळे प्रकार माझे करून झालेत पण माझी जाडी काही कमी होत नाही. पण तुम्ही समाधानी किती आहात? अजिबात नाही. अच्छा. कुठल्याही पातळीवर नाही. मग जाडी कशी कमी होईल? मग ते म्हणे की दुःख असलं तर माणूस बारीक व्हायला पाहिजे. बरोबर. आपण पूर्वी पोट सुटलं म्हणजे काय म्हणतो, सेटल झाला मुलगा सेटल झाला की पोट सुटलं असं म्हणायचो, बरोबर. किंवा एखाद्या स्त्रीला बाळ झालं, किती जाड झाली, एक बाळ झाल्याचा आनंद आहे. तर इथं दुःखामुळे जाडी कशी वाढेल? बरोबर. तर चरबीच्या ज्या पेशी आहेत त्या, तुम्हाला गंमत वाटेल, हे शास्त्र आहे, आधुनिक शास्त्रानं प्रूव्ह केलेलं आहे, आपण 1 वर्षाचे असेपर्यंतच त्याच्या पेशी बनतात. आणि 1 वर्षानंतर चरबीच्या पेशींची संख्या वाढत नाही, फक्त आकारमान वाढतं. मग चरबी, मग कोलेस्ट्रॉल असेल, ट्रायग्लिसराईड असेल, सर्व प्रकारच्या चरबी म्हणू आपण, सगळे प्रकारचे फॅट्स. मग हे फॅट्स आपल्याला निसर्गानं अशासाठी दिलेले आहेत, ते फिक्स डिपॉझिटचे अकाउंट्स आहेत. तुमच्याकडे जेव्हा काही एक्स्ट्रा पैसा असेल तो ह्याच्यात बचत करून ठेवा. ओके. पण आपण काय करतो, तुम्ही कुणीही मंडळी
तुमचा संसार आयुष्यभर केलेला आठवा. आयुष्यात तुमच्याकडे जेव्हा जेव्हा घरात पैसा आला तर तुम्ही विचार केला हे खरेदी करू, ते खरेदी करू. पण जेव्हा जेव्हा क्रंच आला, अडचण आली, त्याला विचार केला इथे बचत करू, तिथे बचत करू. मग जेव्हा जेव्हा तुम्ही मेंदूला क्रंच मध्ये ठेवताय तेव्हा तुमची जाडी वाढ. अच्छा, हा मला त्रास देतो, हे मनासारखं घडलेलं नाही, ते झालेलं नाही, आणि जाडी वाढली. मग इथं हा अप्रिय संयोग, नको असलेल्या गोष्टीचा संयोग झाल्यामुळं मग हे सगळे जे व्याधी झालेले आहेत, मग त्यांनी त्याला आधी आणि व्याधी, त्या आध्यात्मिक व्याधींच्या बद्दल त्यांनी सांगताना सांगितलं तुम्हाला असं वाटतंय की ते न दिसणारे व्याधी होतात. ओके. पण ज्या पलीकडे जर ऑटोइम्युन डिसऑर्डर सुद्धा आधी दैविक त्यांनी म्हटलेलं असतं, तर ते मलाच का झाले याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. की त्या ह्याच्यामध्ये ते आध्यात्मिक मध्ये तुम्हाला सापडतं की तुमची प्रतिकारशक्ती कमी व्हायला सुद्धा तुम्हाला प्रीडिस्पोजिट फॅक्टर म्हणून तुमचे हे आधी आणि व्याधी, म्हणजे त्रिदोषांचा असमतोल, वातपित्त कफ बिघडलेले, पंचमहाभूत बिघडलेली, आणि अप्रिय संयोग किंवा प्रिय प्रेमीयोग. म्हणजे तुम्ही प्रत्येकानं विचार करा, तुम्ही एक लिस्टच करा की मला जवळची वस्तू गेल्यामुळं मला काय 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 त्रास झाला. मग ती मटेरियलिस्टिक वस्तू असो, मनुष्य असो. म्हणजे मी एका बाईंना RA फॅक्टर झालेला होता, सगळे सांधे जखडलेले, स्टिरॉइडवर डिपेंडंट. त्यांच्या नवऱ्याने मला येऊन विचारलं की डॉक्टर गाडीचाच पेशंट आहे, गाडीत बाहेर येऊन बघाल का? म्हणलं हो येतो. एवढं काय झालंय त्यांना? वय तर म्हणलं 36 दिसतंय फक्त. म्हणलं तुम्ही येऊन बघा. गेलो, बघितलं, नाडी परीक्षा केली, पोट तपासलं, रिपोर्ट सगळे बघितले, आणि त्यांना मी हा प्रश्न विचारला की तुम्हाला आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं, जेव्हा त्या म्हणे की 5 वर्ष झाली, म्हणजे 31व्या वर्षी त्यांना सुरू झालेला होता. म्हणजे 31व्या वर्षी हा आजार सुरू झाला, त्याच्या आधी कोणता मानसिक धक्का तुम्हाला गेला? 10ला. म्हणजे 8-9 वर्ष कुत्रं आमच्या घरात होतं, ते गेलं. आता तो सजीव प्राणी, पण त्या बाईचं तितका अटॅचमेंट होती ना ती. आणि ते कुत्रं गेलं तर जाणारच ना. मी त्यांना म्हणलं की तुम्हाला मुलं काय? एक मुलगी आहे म्हणली. म्हणलं तुमचं तिच्यावर पण प्रेम आहे? हो आहे म्हणलं. तिचं लग्न करणार, तिला मुलगी होणार. मग म्हणलं तिला तुम्ही मेल्यानंतर दुःख होऊ नये एवढं तुम्ही मुलीला स्ट्रॉंग कर, आणि तिला सांगा तू तुझ्या मुलीला पण इतकी स्ट्रॉंग कर की तू मेलीस तरी तिला दुःख होऊन. शेवटी तुम्ही मी सगळेजणच जाणार आहे. मग कोणीही, कुत्रच काय, मनुष्य काय, शेवटी प्राणीच आहे. मग तेवढे जर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर ते होणार नाही. मग आध्यात्मिक व्याधींवर त्यांनी हे जे उपाय जे सांगितले, मग ते मंत्र म्हणायचे असतील, होम हवन करायचे असतील, काय इतर त्यांनी उपाय जे सांगितले असेल, लेट गो करायचे असतील, विनम्रता सांगितली असेल, हे दैव वपाश्रय, युक्ती वपाश्रय आणि सत्वावजय, तुमचं सत्व वाढवून ठेवून. तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न विचारला की सत्व रजतमपैकी तुम्हाला काय महत्व वाटतं, तर इथे सत्व आहे. मग ते सत्व जर तुमच्या अंगामध्ये चांगले असेल तर तो शॉक ऍब्सॉर्ब होईल, आणि तुमचा आध्यात्मिक व्याधी हा कोणताही, हा RA फॅक्टर असेल, जाडी वाढणं असेल, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, त्याची मगाशी सगळी आपण मायग्रेन पर्यंतचे, PCOD पर्यंतचे सगळे व्याधी जे बघितले असतील, तर ते नुसतेच होणार नाहीत असं नाही, असतील तर ते तुम्ही ड्रगलेसली बरे करू शकता. तेच तर सगळं ह्या वेलबिंग सूत्रामध्ये शिकवलं जातं. वा वा. तर ही अशी आध्यात्मिक व्याधी. एवढं सर छान तुम्ही आता आध्यात्मिक व्याधींविषयी सांगितलं, पण ह्याचं थोडंसं काय म्हणतात विपरीत मला थोडं तुम्हाला विचारायचं आहे. कधी कधी असं होतं ना की आपल्याला गोळ्या खायच्या नसतात अजिबात, की फॉर एक्झाम्पल काही ब्लड प्रेशर असेल, थायरॉइड असेल, ऑप्शन नसतो, गोळ्या नसतात खायच्या, बट त्या खाव्या लागतात. मग याविषयी तुम्ही काय सांगाल की मग हा पण तो अप्रिय संयोग जो आहे त्याला ते कनेक्ट होतं? यू आर गेटिंग इट परफेक्ट. म्हणजे आता तुम्हाला पण समजलं असेल की मला अप्रिय संयोग म्हणजे काय म्हणायचे, की ते कळतंय की हे माझ्यासाठी चांगलं नाही, पण मी करतोय. पण तुम्ही जे म्हणलात ना, तो खूप मोठा धोका आहे की ऑप्शन नाही. ऑप्शन आहे, आपण बघत नाही. आपली ती जी एक मानसिकता आहे ना पारतंत्र्यातली, की आपल्या इतकी वर्ष जे इंग्रजांनी राज्य केलं असल्यावर आयुष्यभर गोळी घे म्हणलं की घेतो. थायरॉइड असेल, BP असेल, डायबिटीस असेल, ॲलर्जी उठली गोळी घेतो, सर्दी झाली गोळी घेतो, पित्त झालं गोळी घेतो, शनिवारी पार्टी करायची आधीच पित्ताची गोळी घेतो. असा विचारच करत नाही की माझे बरोबरचे मित्रमंडळी पण पार्टी करणार आहेत, त्यांना पित्त होत नाही, मग मलाच का होते? बरोबर. थायरॉइडची गोळी घे म्हणले की आयुष्यभर, पण आयुर्वेदिक औषध घे म्हणलं तर लगेच येतात, किती दिवस घ्यायला लागेल औषध?
त्यांना विचारता का किती दिवस घ्यायला लागेल? अर्थात ह्यात काळं गोरं असा विषय नाहीये, पण महत्वाचा आहे तो आहे की आपली मानसिकता बदलायला पाहिजे, की आयुर्वेदामध्ये त्याला ऑप्शन आहे. पण ऑप्शन म्हणजे कसा पाहिजे ना, की मॉडर्न सायन्सच्या ऐवजी आयुर्वेदिक औषध असं मला आवडत नाही. अच्छा. मला मॉडर्न सायन्स पण नको, आयुर्वेद पण. आयुर्वेद ही ट्रीटमेंटची पद्धतच नाही. आयुर्वेदिक औषध सुद्धा कालांतरानंतर बंद केली पाहिजेत, घ्यायची नाहीये, कारण तुम्ही निरोगी व्हायला पाहिजे. जर मूळ कारणाशी जर तुम्ही गेलात तर ते होणार नाहीये. आणि हा अप्रिय संयोगाचा सगळ्यात मोठा धोका काय आहे? जाडी वाढली, गुडघे दुखतात, केस गळतायत, स्किन खराब झाली, या सगळ्यावर अनेक उपाय करून काही गुण नाही, कारण थायरॉइडची गोळी घेतोय. बरोबर. एखाद्या मुलाला सेक्शुअल प्रॉब्लेम असतो का? तो ब्लड प्रेशरची गोळी घेत असतो. एखाद्याचे डोळे खराब होतात, पायाच्या नसांची आग व्हायला लागते, किडनी फेल्युअर पर्यंत वेळ जाते. एखादी स्त्री असते, आयुष्यभरात कधी अल्कोहोलचा थेंब घेतला नाही, पण तिची किडनी फेल का? डायबिटीसच्या गोळ्या घेत असते. मग ह्या खरं तर ना, ह्या गोळ्यांनी होणारे दुःख, त्रास बघवेनात, म्हणून मी ते वेलबिंग सूत्र सुरू केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार. बर. हा, त्याचा ड्रगलेस जगावं ही इच्छा आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं त्या गोळ्या सुटाव्या. खरं. डॉक्टर तुमच्या मागचा सुटावा. मग त्यांना आधी एक 5 दिवसाचा ऑनलाईन कोर्स दिला जातो. त्याला कोणालाही साताला यायला लावत नाही. तुम्ही अमेरिकेत असा, कॅनडात असा, नाहीतर नागपुरात असा, नाहीतर दिल्लीत असा, तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर तुम्ही ते शास्त्र समजून घ्या. त्यांना एक 30 दिवसाचं चॅलेंज दिलं जातं की 30 दिवस ही जीवनशैली तुम्ही अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करा. आता एखादा म्हणेल किंवा मला श्वास घ्यायला वेळ नसतो, म्हणजे तुमचं कुठे हे करायचं? तुम्हाला श्वास घ्यायला वेळ नसतो म्हणून उद्या व्हेंटिलेटर लावायला लागू नये, म्हणून आज वेळ काढायला पाहिजे. वा, बरोबर. श्वास घ्यायला वेळ नाही म्हणून हे नाही करत चालणार नाही, कारण हे फुकट आहे, प्रिव्हेन्शन आहे. फुकट म्हणजे 5-10 हजार खर्च असेल त्याला, पण त्याला प्रचंड लाखातले खर्च नाहीयेत त्याला. त्या 30 दिवसाच्या चॅलेंजमध्ये तो किती बिझी असला तर तो बरंचसं सगळं शिकतो. जर समजा त्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड असेल तर त्याला त्याच्यावरच एखादी लेव्हल 2 असं दिलं जातं. पण त्या ह्याच्यातनं तुम्ही घरच्या घरी काय करायचं शिकता. शिवाय एक फॅमिली डॉक्टर म्हणून दर आठवड्याला मी त्यांच्यावरून झूम मीटिंग मध्ये ऑनलाईन असतो. अच्छा. बऱ्याच जणांचं काय असं, समजा एखादं काय प्रॉडक्ट तुम्ही विकत घरी आणलं तर पुन्हा त्या सर्व्हिस सेंटर जाऊन विचारलं ते चालवायचं. इथं कसं आहे ना, तुमचं शरीर आहे, त्याचं युजर मॅन्युअल तर तुम्हाला देणारच आहे की असं असं शरीर आहे, तुमची जन्मतारीख बाबा डिसेंबर महिन्यातली, तुम्ही असं असं शरीर आहे, तुम्ही या ऋतूत हे खा, त्या ऋतूत ते खा, इथं हे करा. आता ह्याच्यामध्ये दैव व्यापाश्रयमध्ये प्राश्चित्य असा जो भाग सांगितलाय तो सगळ्यात सगळा ह्या ड्रगलेस थेअरीमध्ये आपण वापरतो. म्हणजे काय, पिझ्झा खाल्ला काय हरकत नाही, पिझ्झा खा, पण उद्या थोडेसे मोड आलेले मूग खा. कुठलंही पथ्य नाही. सगळी मुलं, कारण विचार असा करायचा, तुमच्या वयाची सगळी लोक वाटेल तसं खातायत, पितायत, मजा करतायत ना, मग तुम्हीही करू शकले पाहिजे. तुम्हाला आंबा खावा असं वाटतंय ना, खा. तुमची शुगर वाढणार नाही यासाठी काय ट्रिक करायची त्या कोर्समध्ये. वा. थायरॉइडमुळे केस गळतायत, तुम्हाला केस परत आले पाहिजेत, घरगुती काय उपाय करायचे तुमच्या जन्मतारखेप्रमाणे त्या कोर्समध्ये सांगितले जातात. त्यामुळे ह्या ड्रग कॉम्प्लिकेशन्स हा जो भाग आहे तो खरंच अप्रिय संयोग या ह्याच्यामध्ये येतो, आणि तो प्रियतेनं आपण त्या गोळ्या सोडल्या पाहिजेत, आणि आयुर्वेद ॲलोपॅथी कोणतंच औषध नको, असं ड्रगलेस जीवन जगलं पाहिजे. वा. मी प्रेक्षकांनाही सांगेन की जर तुम्हाला या कोर्समध्ये एनरोल व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, आणि आपण एक फॉर्मची लिंक सुद्धा दिली, सो तुम्ही डिरेक्टली त्याच्यात एनरोल करू शकता. आणि खरंच म्हणजे ड्रगलेस आयुष्य तुम्ही सगळी, म्हणजे माझ्या पिढीतले जे लोक आहेत त्यांना मला सांगावं असं वाटेल की सगळी मजा करत करत आपण आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेऊयात. त्यामुळे प्लीज तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन असेल, लिंक असेल, कॉन्टॅक्ट असेल तो मिळेल. तर सर, पुढे जाताना जसं मग अशी तुम्ही म्हणालात की आध्यात्मिक व्याधींविषयी तुम्ही सांगितलं, तर याच्यावर एक सोल्युशन असं असू शकतं का की जसं आपण पहिल्या, म्हणजे आता जसं श्रीपाद श्रीवल्लभचरित्रामृताचं असेल की ध्यान करणं, नामस्मरण करणं, या गोष्टींनी सुद्धा या गोष्टी बऱ्या होऊ शकतात. हो हो हो. हा जो दैव व्यापाश्रय हा जो भाग त्याने सांगितला, तर त्याच्यामध्ये हे नामस्मरण करणं, मन शांत ठेवणं, ज्ञान घेणं की योग्य पद्धतीनं बघणं, किंवा ही घटना घडतीये, समजा एखादा माणूस त्रास देतोय तर आपण आत्तापुरतच बघतो, हा असा वागतो, तो तसा वागतो. तर थोडं उंचीवर जाऊन जर बघितलं, समजा आपण आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवर गेलो आणि आसपास बघून बघितलं, किती घरात अशा गोष्टी घडत असतात. काय आपल्याकडे किती स्क्वेअर फुट्स आहेत या सृष्टीवरचे, किती आपण त्याचा मस्ती, माज, दंगा करायचा आहे, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन
त्या फक्त टेरेसवरच नाही, त्याला बर्ड्स आय व्ह्यू असं जे मॅनेजमेंट आजकाल MBA झालेल्या लोकांवरती सहज समजेल की बर्ड्स आय व्ह्यूनं एखादी घटना बघायची, तर लक्षात येईल की या सगळ्या जीवनामधली ही 80-100 वर्ष मनुष्याची आहेत. त्याच्या आधी काहीतरी होता, पुढं पण काहीतरी असणार. आज अमेरिकेनं पण हे सिद्ध केलं की लाईफ आफ्टर डेथ काहीतरी आहे. मग ते जे पुढचं आहे तर तिकडे बघूयात. कदाचित गेल्या जन्मी मी तुम्हाला चिमटा काढला असेल म्हणून आज तुम्ही मला चिमटा काढताय. तर तो त्रास देतोय तो माणूस, ह्याच्यापेक्षा म्हणायचं बरं झालं फेडून घेतोय, मोकळा होय. त्यातनं मोकळा जर का झाला तर हे ध्यान, नामस्मरण किंवा हे श्रीपाद शिवलेवांचं जसं तुम्ही म्हणलात, आणि तुमचं पण, मी तुमचं पॉडकास्टचा खूप फॉलोअर आहे की ते सगळे छान असतात आणि ते तसे जे अनुभव त्या सगळ्या लोकांचे आल्यानंतर असं वाटतं की आपणही ते सगळं ऐकावं. आणि तुम्ही खूप छान प्रश्न पण त्याच्यामध्ये विचारतात, प्रेक्षकांनाही त्याचा उपयोग होत असेल तर ते तुम्ही आज मात्र आयुर्वेदासाठी, आरोग्यासाठी आणि तुमचं निरोगी जीवन जगण्यासाठी फॉलो करा असं मला वाटतं. कारण त्यातला मेन हे काय आहे, आपल्याकडं जो एक काय म्हणू, मला जीवनात यशस्वी व्हायचंय तर काय करू, आपल्याकडे अध्यात्मात जर असं म्हणायचं झालं तर धर्म अर्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलमुत्तमम. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत यशस्वी होण्यासाठीचे. धर्म म्हणजे काय, मी याच्यामध्ये धर्म म्हणजे माझा डॉक्टरी धर्म, शेजार धर्म, वडील धर्म, मुलगा धर्म असा धर्म म्हणायचा आहे. की आता माझा वानप्रस्थाश्रम आहे, माझी आता 60 झाली तर मी वानप्रस्थाश्रमाच्या धर्मानं वागलो पाहिजे असं आहे त्याच्यामध्ये. अर्थ म्हणजे पैसे, जोडावे धन उत्तम व्यवहार आहे. बरोबर, आपल्याला जे काही पैसे मिळत आहेत ते स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स आहेत असं म्हणून, ते खोटं बोलून नाही. या औषधात सुवर्ण भस्म घातलंय 10,000 रुपये पडतील असं औषध नाही. माझ्याकडच्या प्रत्येक औषधात छापील किंमत लिहिलेली असते. सोहम साहेब आलेत मग काही लावा असं नाही. मग तो अर्थ चांगला कमायला पाहिजे. काम, काम म्हणजे फक्त सेक्स आणि माणसं जन्माला घालणं असं नाही. माझ्या दृष्टीनं काम म्हणजे प्रेम. आपण जे एखादी आपुलकी असते म्हणजे आपल्या एखाद्या क्लासमेट बरोबर असेल, मैत्रिणी बरोबर असेल, पती पत्नीतली असेल, भावा बहिणीतली असेल, शेजाऱ्यांच्या बद्दल असेल, आपल्या कामावर असेल, ते काम म्हणजे हे. आणि शेवटी मोक्ष. पण हे सगळं धर्म अर्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूलमुत्तम. साधनेला बसायचं, नामस्मरणाला बसायचं, गुडघे दुखत असतील तर, ते कुरकुरत असतील तर साधना होऊच शकत नाही. तर त्यामुळं जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आरोग्य उत्तम असायला पाहिजे. सर, तुम्ही आध्यात्मिक व्याधींविषयी एवढा सुंदर सांगितलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न हा पडतो की आत्ताची जी काही जीवनशैली आहे किंवा मग चुकीच्या पद्धतीने आहार होतो, आपण ग्रहण करतो तो, किंवा इतर काही वेळेवर झोपलं जात नाही आमच्या पिढीतर्फे, तर मग याच्यावर सोल्युशन काय, याच्यावर आयुर्वेदिक पद्धतीने आपण कसं निरोगी राहू शकतो किंवा पुढे जाऊ शकतो? येस, म्हणजे हे जे आधी भौतिक व्याधी हे तज्ञ सांगितलंय तर त्यांनी सांगितलंय की सावधगिरी आणि संरक्षण. हे जे सगळे चुकीची जीवनशैली, चुकीचे आहार विहार, हे सगळं चुकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या आधी भौतिकच्या अंडर आपल्या येणार आहेत. तर विचार असा करायचा की तुमच्या तर मित्रमंडळी सगळेच जागरण करतात, पण कोणाला पित्त होत नाही, केस पांढरे व्हायला लागलेले नाहीयेत, जाडी वाढलेली नाहीये, मग एखाद्याचीच का? मग याचा अर्थ त्याचं जे मेटाबॉलिझम आहे, आता आधुनिक शास्त्राप्रमाणे जर मेटाबॉलिझमची व्याख्या घेतली तर त्यांनी काय म्हणलंय की कन्व्हर्ट फूड इंटू एनर्जी. आता लोकांना एवढंच माहिती असतं. ह्याच्या पुढची अर्धी व्याख्या आधुनिक शास्त्राची महत्वाची, अँड गेट रीड ऑफ वेस्ट. संडास, युरिन, घाम आणि स्त्रियांच्या बाबतीत पिरियड्स, हे 4 ड्रेनेजेस आहेत. तुम्ही इकडून वडापाव खाल्ला, तो एक्स्ट्रा पडून गेला, काही होणार नाही. आता समजा एखादा कोल्हापूरमध्ये समजा तिखट मसालेदार खातात, तिकडे आठवड्यात 4 वेळा नॉनव्हेज खाणारे लोक आहेत, त्यांच्या पिढ्यानपिढ्या कधी कोलेस्ट्रॉल नाही वाढले. बरोबर. मग आपल्या इकडे नुसतं ओलं खोबरं घातलं तर लगेच का घाबरतोय आपण? तर आपलं मेटाबॉलिझम दुरुस्त करायला पाहिजे. जर मेटाबॉलिझम दुरुस्त केलं मग त्याला आयुर्वेदाला काय म्हणले, अग्निचिकित्सा. पोटात जी भूक लागते ती म्हणजे मेटाबॉलिझम. आणि खा, पचवा, वापरा आणि टाकून द्या. हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमची जीवनशैली काही असो. आता ह्यात हे झालं युक्ती व्यापाश्रयाप्रमाणे चिकित्सा. दैव व्यापाश्रयाप्रमाणे चिकित्सा काय म्हणजे प्राश्चित्य. आज मी पिझ्झा पार्टी केली, वीकेंडची मोठी पार्टी केलेली आहे, तर त्याला त्यांनी अँटीडोट सांगितले. पण ते अँटीडोट कसे सांगितले, तर तुमच्या जन्म प्रकृतीप्रमाणे. म्हणजे तुमच्या जन्माच्या पाठीमागं 9 महिने गेलं तर गर्भधारणा उन्हाळ्यात होते, पावसाळ्यात होते का हिवाळ्यात होते. मग त्यातनं तुमची प्रकृती अल्कलाईन आहे
ऍसिडिक आहे की बॅलन्स्ड आहे. मग त्याप्रमाणे हे अँटीडोट सगळे सांगितलेले आहेत की जे आपण ह्या सगळ्या लोकांना शिकवतो याच्यामध्ये, की तुम्ही त्याप्रमाणे ते अँटीडोट्स करा. आणि तुम्ही समजा पिझ्झा खाल्ला तर त्याचा त्रासच होणार नाही, आता अँटीडोट घ्या जेणेकरून त्याचा रोगच होणार नाही. आपण एक उदाहरण देऊयात. समजा एखादा अतिशय उष्ण प्रकृतीचा व्यक्ती आहे आणि त्याला अमेरिकन टायमिंग प्रमाणे, तो IT मध्ये आहे आणि अमेरिकन टायमिंग प्रमाणे त्याला काम करायला लागतं. आणि त्याचा जन्म समजा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पैकी आहे. तिथे जन्माच्या मागे 9 महिने गेले तर गर्भधारणा उन्हाळ्यात होती. आणि त्याची बायको ही मार्च, एप्रिल, मे महिन्यापैकी जन्म झालेली, तिच्या जन्माच्या मागे 9 महिने गेले तर गर्भधारणा पावसाळ्यात झाली. बरोबर. रात्री हा जागा म्हणून ती पण जागी. याला काही लागलं तर मग ह्या लोकांनी काय करायला पाहिजे, तर आपण म्हणू की कर्ज काढले ना रात्री तर रात्रीच फेडून टाका. त्याचं व्याज दुसऱ्या दिवशी वाढू देऊ नका. म्हणजे काय, तर ह्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर वाल्याला जर जागरण करायला लागत असेल तर त्यानं दर तासाला 1 चमचा गुलकंद किंवा मोडावळा, रात्री 10ला झोपायला पाहिजे, पहाटे 4-5ला उठायला पाहिजे. त्या 6 तासात त्यानं छोटा छोटा चमचा 6 चमचे जर गुलकंद किंवा मोरावळा खाल्ला तर रात्रीच त्याचं पित्त नष्ट होऊन जाईल. पण जर त्याला शुगर असेल तर तो प्री डायबेटिक जर का असेल तर त्याला बेस्ट म्हणजे आपल्याकडे ज्या ज्वारीच्या लाह्या येतात, ज्वारी ही मधुर रसात्मक आहे, ज्वारीच्या लाह्या जर त्यानं मुठमुठ खाल्ल्या, जर त्याला शुगर किंवा असेल तर त्याचं पित्त होणार नाही. हीच ती बायको जी आहे, जिचा जन्म मार्च, एप्रिल, मे महिन्यातला आहे, तिला आपण जागरणासाठी दर तासाला 10 काळे मनुके सांगू शकतो. ओके. कारण तिची गर्भधारणा पावसाळ्यात झाली, मग तिला जे पित्त झालं की संडासात चिकट होणं, 2-2-3 दिवस झालं, ते मनुक्यांनी साफ होऊन जाईल. रात्रीचं पित्त रात्रीच संपलं, दुसऱ्या दिवशी रोग नाही झाला. मग ही जाणून घेणं, आपलं भारतीय तत्वज्ञान जे आहे ते जाणून घेण्याचा फायदा काय म्हणजे आपण सावधगिरी आणि संरक्षण. आधी सावध व्हा आणि संरक्षण करा जेणेकरून आजारच होणार नाही. चुकीची जीवनशैली असली तरी घाबरून जायला नको, ती बदलायलाच पाहिजे असं नाहीये. त्याच्याऐवजी काय करायचं हे आपल्या प्रकृतीप्रमाणे शिकून घ्या. करेक्ट. पण सर मग याच्यानंतर हा प्रश्न येतो, म्हणजे आता मला एक सांगावं असं वाटेल आमच्या पिढीला, की दही हे जर घेतलं तर रात्री म्हणतात आपले आई बाबा की नाही रात्रीचं दही खाऊ नये, किंवा सर्दी झाली की दही वगैरे तू खाऊ नकोस. आणि त्याच्यानंतर एका साईडला असं असतं की आपण प्रोबायोटिक म्हणून दही घेतो, दही डॉक्टर म्हणतात की खा. मग आता अशा सिच्युएशन मध्ये आम्ही काय करायचं? आयुर्वेदामध्ये दही खाऊ का नको हा प्रश्न खूप मोठा आहे आणि घराघरात तो हे केला जातो. आपण जसं दैव व्यपाश्रयप्रमाणे प्रायश्चित्य असं म्हटलंय, तर दही खाण्याच्या आयडियाज त्यांनी सांगितलेले आहेत की जर तुम्हाला दही खायचंय, त्यात ऍसिड्स आहेत, तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 वाटी दहीला 3 बोटाच्या चिमटी एवढी मिरपूट टाकून हलवून ठेवा. आणि 15 मिनिटांनंतर ते दही खा, त्रास होणार नाही. तुम्ही दही रात्री खाणार असाल तर त्याच्यावर मुगाच्या वरणाचं पाणी प्या. जर तुम्हाला त्यानं पित्त होत आहे असं वाटत असेल तर त्या मुगाच्या वरणाला तूप जिऱ्याची फोडणी घाला, जेणेकरून ते पाचन होईल आणि दही खाल्लं जाईल. त्यामुळे दही तुम्ही हवं तेव्हा हवं तसं खाऊ शकता. त्याचं प्रायश्चित्य तुमच्या जन्मतारखेप्रमाणे काय करायचं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके. म्हणजे आता आम्ही दही त्या पद्धतीने आता आणि काही जणांना दही खाल्ली की सर्दी होते असं वाटत असेल तर काळी मिरी ही सर्दीवरचं औषधच आहे ना. म्हणजे तुम्ही रोगाला औषध देण्यापेक्षा रोग करणाऱ्यालाच औषध देतो, मग दही त्रास देणार प्रश्नच नाही. वा. आता पुढे जाताना आध्यात्मिक व्याधी जे आपण म्हणत होतो त्याच्यामध्ये एक फॅक्टर असा येतो, तो म्हणजे आपण कधी कधी लोकांचा द्वेष करतो, राग येतो, कधी कधी काही मटेरियलिस्टिक गोष्टींचा मोह होतो. तर मग ह्या गोष्टींनी आपल्या इम्युनिटीवर काही परिणाम होऊ शकतो का? हो, 100%. आजकाल इम्युनिटी हा मोठा फॅक्टर आहे. अनेक आजार म्हणजे मला सारखं व्हायरल होतं, इथपासून मला ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत, इम्युनॉलॉजीचे इंजेक्शन घ्यायचे म्हणजे काही हजारातले इंजेक्शन इथपर्यंत लोक पोचलेली आहेत. तर खूप छान प्रश्न आहे की राग, लोभ, द्वेष, मोह, मद, मत्सर हे जे षड्रिपू आहेत त्यांचा इम्युनिटीशी काय संबंध. तर पहिलं आपण समजून घेऊ, इम्युनिटी म्हणजे तुमचं बँक अकाउंट आहे असं समजा. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही इकडून भर घालणारा आणि इकडून खर्च काढणारा. भर जास्त, खर्च त्याच्यापेक्षा जास्त, तर बँकेत शिल्लकच राहणार नाही. बरोबर. इम्युनिटी ही बँक अकाउंट सारखी जपली पाहिजे की भरायचे भरपूर, काढायचे कमी. मग हे काढायचे म्हणजे काय, तर राग, लोभ, द्वेष. ह्याला आयुर्वेदानं काय सांगितलंय, रोगाची जी कारणं सांगितली त्यात त्यांनी सांगितलं वेगान्न धारयेत. वेग जे येतात ते 2 प्रकारचे आहेत. एकाचं धारण करा, एकाचं धारण करू नका. धारण करू नका कुणाचं, ढेकर आली, शिंक आली,
रडावंसं वाटलं, शुक्रधातू म्हणजे सेक्स करावासा वाटला, गॅस पास करावेसे वाटले, तर हे वेळच्या वेळेला पास करा. नाहीतर रोग होतील. आतड्याचा कॅन्सर होण्यामध्ये मोठं कारण असतं की लोक वेळच्या वेळी संडासला जात नाहीत. मुतखड्यामध्ये मेन कारण असतं वेळच्या वेळेला लघवीला जात नाहीत. प्रोस्टेटचा आजार होण्यामध्ये कारण असतं की त्याला इच्छा होत असते आणि शुक्रधातू बाहेर पडत नाही. मग हे वेग धारण करू नका आणि काही वेग धारण करा असं सांगितलं. त्यामध्ये हे राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे सांगितले. आणि तुम्ही म्हणलं कसं की कधीतरी जर का ते झालं, त्याचा मनावर दुष्परिणाम झाला, तर प्रिय संयोग अप्रिय वियोग या पद्धतीने त्याच्यावर चिकित्सा करायची, जेणेकरून त्याचा तुमच्या तब्येतीवर दुष्परिणाम होणार. अच्छा, ओके. प्रेक्षकांनी खरंच या गोष्टी नोट करून ठेवा. या खूप मायन्यूट आहेत, बट यांनी खूप परिणाम चांगला होऊ शकतो तुमच्या आरोग्यावर. पुढे जाताना जसं आपण एक म्हणतो ना की चंद्राच्या कलेप्रमाणे भरती ओहोटी होते, तर त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर पण या सगळ्या सूर्य, चंद्र, पाणी किंवा पंचमहाभूत त्याचा आरोग्यावर आपला काय काय परिणाम? प्रश्नच आहे. म्हणजे हा आधी दैविक हा जो आजाराचा भाग सांगितला, तर त्याने हे सांगितलं की हे ग्रह तारे यांचे परिणाम तुमच्या आरोग्यावर होणारच आहेत. म्हणजे कित्येक स्त्रिया आजच्या पिढीमध्ये सुद्धा, मी काल रविवारी कन्सल्टिंग असतं माझं, रविवारच्या कन्सल्टिंगमध्ये एक मुलगी हार्डली 29-30 वर्षाची, तिला म्हटलं की बेटा लास्ट पाळी कधी आलेली होती? म्हणजे डॉक्टरना माझं अमावस्या पौर्णिमेप्रमाणे असतं. इतकी तरुण इंजिनियर झालेली मुलगी, तिला पण कळतं की ह्या सगळ्या ह्याचा परिणाम होतो. आपण उगाच ते भारतीय म्हणून टाकून द्यायचं, इम्पोर्टेड आहे तेवढं घ्यायचं असा नाही विचार करायला पाहिजे. कारण ह्या सगळ्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर, अख्ख्या समुद्रावर होतो. तर आपण किस झाडकी पत्ती एवढंच आहे. तर त्याच्यामध्ये ना आयुर्वेदाने ज्या त्या गोष्टी अडॅप्ट केल्या, त्या बरं करण्याच्या गोष्टीनं केल्या, नुसतंच तत्वज्ञान म्हणून नाही केल्या. आयुर्वेद म्हणतो की अम्ल आणि क्षार, एक सूर्य एक चंद्र आहे. अग्नी जे आहेत ते सुद्धा वणव्याचा अग्नी आणि समईचा अग्नी. हा तेलकट आहे, हा कोरडा आहे. सूर्य आणि चंद्र दोन्ही उष्णच आहेत, दोन्ही प्रकाशच देत आहेत, दोन्ही गरमच आहेत, दोन्ही हात नाही लावू शकत. पण तरी सुद्धा एक अल्कली एक आम्ल आहे. आणि त्याप्रमाणे जन्मतारखेप्रमाणे उन्हाळ्यात गर्भधारणा झाली सूर्य, पावसाळ्यात गर्भधारणा झाली म्हणजे जन्म फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यातला असेल, जन्माच्या मागे 9 महिने गेलं, पावसाळ्यामध्ये गर्भधारणा झाली चंद्र, त्या दोन्हीचा बॅलन्स झाला की हिवाळ्यात गर्भधारणा. आणि म्हणून आपल्याकडं तुळशीचं लग्न झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्त का काढले? पहिल्या बाळाचे दिवस हिवाळ्यातच जावे. इतका त्याने तो विचार सगळा पंचांगामध्ये सुद्धा केलेला आहे. आणि त्याच्यामुळं काही लोक सांगतात बघा की सूर्य उगवायला लागला की मला मायग्रेन सुरू होतं, सूर्यास्त झाला की कमी होत. मग आपण मान्य करू. मग त्याच्यावर सूर्यभेदक नावाचं औषध सांगितलं. सूर्याच्या नाड्या त्यांनी सांगितल्या, इडा आणि पिंगला नाडी सांगितल्या, सूर्य नाडी, चंद्र नाडी. तेव्हा पूर्णपणे त्याच्यावर सगळी चिकित्सा अवलंबून आहे अग्नीची. आणि त्याप्रमाणेच उपचार आयुर्वेदात केले जातात. जो वारा आहे, हे जे तुम्ही वापरलं हे खरंच खूप छान. म्हणजे हा प्रश्न पण खूप छान आहे. सूर्य, चंद्र आणि वारा. आता वाताचा त्रास होतो म्हणजे वाराच आहे ना. ओके. मग ज्यावेळेला आपण कुठेतरी आज बघतो, आज बाबा इथं एकदम ढग का आले, अवकाळी पाऊस का पडला, कुठंतरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. बरोबर. तो कुणाचा दाब कमी झाला? वाऱ्याचाच. हा वाऱ्याचा परिणाम जर अख्ख्या देशावर होतो, तिथं काय ते पूर येतात, हे होतं, तर आपल्यावर त्याचा होणार नाही का? आपण आपल्या प्रकृतीवर त्याचं जज करायला पाहिजे की माझा वाद कधी वाढतो. तुम्ही जर माझा केस पेपर मी सुरुवातीला भरायला देतो, तर प्रश्न दिलाय कधी, कोठे, केव्हा. अच्छा. तुमचं डोकं दुखतं ना, कधी दुखतं? राग आल्यावर दुखतं. कुठं दुखतं? इथं वर दुखतं. केव्हा दुखतं? दुपारी 12 वाजता दुखतं. मग कधी, कोठे, केव्हा हा प्रश्न सूर्य, चंद्र आणि वारा या पद्धतीने आम्ही बघतो आणि त्याप्रमाणे उपचार केले जातात. वा वा. याच्यानंतर आता मला माहिती आहे की प्रेक्षकांच्याही मनात हा प्रश्न असू शकतो आणि त्यात आपण पॉडकास्टच्या शेवटी आलोय, त्यामुळे मला शेवटी तुम्हाला हे विचारायचं वाटेल की बऱ्याचशा आपण शांती करतो, ग्रह शांती, त्याच्यानंतर ते कालसर्पदोष जो असतो त्याची एक वेगळी शांती असते. तर याचा आणि आपल्या आरोग्याचा किंवा मग आयुर्वेदाचा काही संबंध आहे? आता ह्या ग्रहांच्या प्रमाणे व्याधी होतात,
हे आयुर्वेदानं मान्य केलेलं आहे. कारण त्याचा वेगळा भागच त्यांनी, एक सेगमेंटच त्यांनी अध्याय सांगितलेला आहे. त्यात त्यांनी म्हणजे ग्रहदोष ते बरे कसे करायचे त्याचे उपचार पण दिलेले आहेत. पण तुम्ही जे म्हणता ज्याला आपण तोडगे म्हणू, की ह्याची शांती करा, त्याची शांती करा, ह्यातलं मी तज्ञ नाही. तर ते चुकीचं का चांगलं हे नाही मला सांगता येणार. पण मला हे माहितीये की त्याचा परिणाम होतो आणि त्याच्याची औषधं दिलेली आहेत. आता बऱ्याच स्त्रियांना गर्भाशयाची पिशवी काढा असा सल्ला दिला जातो आणि पिशवी काढली की त्यांची हाडं ठिसूळ होतात, मानसिकता बिघडते, जाडी वाढते, कृत्रिम मेनोपॉज ना तो. पिशवी अजिबात काढू नका असं आम्ही जरी सांगत असलो तरी पिशवी काढली जाते. मग ह्या पिशवीला जे अंगावर जातं की तिथं फायब्रॉइड जे होतं किंवा बऱ्याच मुलींना ओव्हरीमध्ये जे होतं त्याच्यावरचं जे औषध आहे त्याला पुष्यानुग चूर्ण म्हणतात. म्हणजे पुष्य नक्षत्रावर ते तयार करायचं असतं. म्हणजे हा नक्षत्रांप्रमाणे औषधी कशा बनवायच्या ही आयुर्वेदाची भूमिका आहे. ते शांती करणं या ह्याच्यापेक्षा किंवा ते तोडगे करणं ह्याच्यापेक्षा. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हे जे आध्यात्मिक व्याधी आहेत की त्याचा शेवटी त्यांनी काय सांगितलं, दैव व्यपाश्रय चिकित्सेमध्ये तुम्ही साधना करा, ध्यान करा. मग श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे जे आपण सगळेजण त्याचे फॉलोअर असावं मला वाटतं, कारण हे खूप छान ते काय अक्षर सत्य ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथामध्ये एक अध्यायामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, दत्तप्रभूंनी स्वतः म्हणलेलं आहे की सगळ्या ज्योतींचा ज्योती मी असताना तुम्हाला ज्योतिषाची का काळजी. मग त्यालाच स्मरावा ना. रामदास स्वामींनी जसं म्हणलंय की अंतरी असता नारायणे लक्ष्मी असं काय उणे, ज्याची लक्ष्मी तो नारायणे आपणही घट्ट धरावं. लक्ष्मीसाठी तुम्ही नारायणाला घट्ट धरा. तर तसं त्या ग्रहदोष शांती किंवा आयुर्वेदिक उपाय हे करण्यापेक्षा जर ती एक साधना जर का केली तर सगळ्या ज्योतींचा ज्योती तो बसला, तो बघेल ते ग्रह कसे बदलायचे. कसं माझं मन, मला बाकीचं नाही माहिती. आणि मग याच्यावर अजून काही उपाय आहेत का या सगळ्याच ओव्हरऑल आजच्या आपण पॉडकास्ट विषयी जे आता हे आधिभौतिक असो, आध्यात्मिक असो किंवा आधिदैविक असो, हे मला का झालंय कळत नाहीये. रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण असं होतंय, किती केलं तरी रिपोर्ट दुरुस्तच होत नाहीत. हे काही असो, या सगळ्या ह्याला ना आजकालच्या जगामध्ये उत्तर आहे ते म्हणजे AI. म्हणजे ChatGPT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्हाला AI म्हणल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ChatGPTच वाटतं, पण मला असं वाटतं मंडळी AI म्हणजे आयुर्वेदा इंटेलिजन्स. अच्छा, ओके. 5000 वर्षानंतर सुद्धा सुंकी वाजून खोकला गेला असंच म्हणतोय आपण. 40 वर्षापूर्वी आलेले इंजेक्शन आता देऊ नका, साईड इफेक्ट आहेत असा बोलवाला नाही केला आयुर्वेद. शाश्वत तत्व आहेत. आजच्या कालामध्ये सुद्धा ती सत्य आहेत. त्याच्यामुळं आता जग फक्त AIचं आहे आणि AIचं म्हणजे आयुर्वेदा इंटेलिजन्स आहे. वा वा. तर सर तुम्ही पॉडकास्टवर आलात आणि आपण एवढ्या मस्त गप्पा मारल्या त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आणि मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की तुम्हाला जर जसं सरांनी कोर्सबद्दल सांगितलंय आणि मी मध्ये सुद्धा बोललेलं, तर त्याचे डिटेल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट दिलेला आहे, त्याची फॉर्मची लिंक सुद्धा दिलेली आहे, तर तुम्ही त्याच्यात एनरोल करू शकता. आणि सर तुम्ही कोर्सविषयी परत एक थोडक्यात सांगणार. ज्यांना ड्रगलेस व्हायचं आहे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, मायग्रेन, कोणत्याही आजारापासून मला विना औषधाचं आणि निरोगी दीर्घायुष्य हवं आहे असं ज्यांना वाटतंय आणि हा आयुर्वेदाचा निरोगी राहण्यासाठीचा भाग ज्यांना शिकायचा आहे, त्याचा पहिला फ्री वेबिनार आहे, तर तो फ्री आहे, तो तरी ऐका. जर तुम्हाला आवडलं तर हे जा. आणि यातनं पुढं निरोगी एक समाज निर्माण करण्यासाठी आम्हाला एक वेलबिंग पसरवणारी एक आर्मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर सुरुवात करायची आणि ध्येय असं आहे की या वर्षभरामध्ये किमान 1,00,000 कुटुंबांना हे आयुर्वेदाचं प्रशिक्षण देऊन त्यांनी निरोगी जीवन जगण्याचं कार्य करावं. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सहभाग हा आवश्यक आहे. वा. आणि सर आपलं स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे की आपण पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बम्पने पॉडकास्ट एंड करतो. तसं आपण मागच्या वेळी साताऱ्यात केलं फक्त त्याप्रमाणे, फक्त त्याच्यात एक ॲडिशन आहे की आम्ही फिस्ट बम्प सोबत आता श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर आजचा आपण पॉडकास्ट एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.